सोर्सेस आपण सुरू करू शकतो. तुम्हाला परिशिष्टांवर याच्यावर नेहमी प्रश्न बनलेले आणि मॅच द पेअरवर साधारणतः क्वेश्चन्स बनतात. मॅच द पेअर्समध्ये सरळ सरळ तुम्हाला दिलं जाणार की बाबा 5वी 6वी 7व्या 8व्या क्रमांकाची परिशिष्ट कशाशा संबंधित आहे, जोड्या लावा. एक कॉमन क्वेश्चन्स आपल्याला बनतात. आत्तापर्यंत तसंही झालेला जेवढा काही मॅटर आहे त्या सर्वांवर भरून भरून प्रश्न बनले आहेत. कृपया करून तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघावेत, बघून घ्या काय क्वेश्चन्स बनले आहेत काही नाही. तर एका दिवशी फक्त झालेल्या टॉपिकवर फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घेईल मी की बघा की काय कशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला दिसतात आतापर्यंत पडलेले. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुमच्या ज्या बुकचं काय ते नवीन एडिशन येणार आहे, 8th एडिशन येणार आहे ना लक्ष्मीकांत सरांचं, इंग्लिशमध्ये आलेलं आहे, मराठीमध्ये व्हायचं आहे. काही असं वाट बघू नका, जुनी एडिशन घेऊन घ्या. कारण की पॉलिटीमध्ये बदल राहून राहून काय राहणार आहे, एक 2-4 अमेंडमेंट्स फक्त ॲड होतील, तर त्याची चिंता करायची गरज नाही. ते आपण क्लासमध्ये कवर करतोच. वेगळं काही आताही संविधान लिहिला जातो आहे का, नाही ना. तर असं काही अपडेटेड राहत नाही रे. एकच गोष्ट अपडेटेडसाठी राहते, जर संसदेमध्ये कुठली अमेंडमेंट झाली तर ते ॲड करतील. या व्यतिरिक्त अजून जर काही पकडून चला की कमिशन अपॉइंट झालेले आहेत, नॉन कॉन्स्टिट्युशनल कमिशन, तर ते एका मुद्दा ॲड राहू शकते. याच्या व्यतिरिक्त काही खास तुम्हाला अपडेटेड मॅटर मिळत नाही. ठीक आहे. सो तुम्ही हमखास जी पुस्तक अवेलेबल आहे ते पुस्तक घेऊ शकता. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनकडे तर बघाच बघा, तर थोडं सिरियसनेस येईल की तुम्हालासाठी कोणता टॉपिक जो आहे तो जास्त महत्त्वाचा आहे. जी आपण काल परवाच्या सेशनमध्ये बघितलं की जेव्हा संविधान तयार झाला तेव्हा संविधानामध्ये एकूण 8 परिशिष्ट होते, शेड्यूल होते. कालांतराने मग त्यामध्ये शेड्यूलमध्ये वाढ झाली आणि आज 12 शेड्यूल्स आहेत. मग 12 शेड्यूल्स आहेत, तर त्या शेड्यूल्समध्ये नेमकं काय आहेत, कशाची माहिती आहे, यावर जे प्रश्न बनतात त्याबद्दल म्हणजे आपण त्या शेड्यूलबद्दल जरा नीट बोलून घेऊ की कोणत्या शेड्यूलमध्ये नेमकं काय मॅटर आहे. आणि समजून मुद्दा आहे, त्याला समजून घ्या. पहिलं परिशिष्ट जे आहे ते राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची यादी देते. म्हणजे बघा काय, देशाच्या संविधानाच्या फर्स्ट शेड्यूलमध्ये या बाबी नमूद आहेत की आपल्या देशामध्ये एकूण किती राज्य आहेत, त्यांची काय नावं आहेत आणि नेमकं एकूण किती केंद्रशासित प्रदेश आणि त्यांची काय नावं. तसं आज आपल्या देशामध्ये 28 राज्य आहेत, तर त्या सगळ्या 28 राज्याची नावं आपल्याला फर्स्ट शेड्यूलमध्ये मिळणार की भारतामध्ये या 28 राज्याची अशा नोंदी. या व्यतिरिक्त 8 परिशिष्ट आहेत, तर बिलकुल 8 युनियन टेरिटरीज आहेत, तर त्या 8 युनियन टेरिटरीची सुद्धा तुम्हाला तिथे पद्धतशीरपणे माहिती मिळेल. जसं एक्झाम्पल घेऊ, उद्या चालून जर महाराष्ट्रातनं विदर्भ वेगळा झाला म्हणजे नवीन राज्याची निर्मिती झाली, 29व्या नंबरचं आता राज्य निर्माण झालं, तर ऑफकोर्स जर राज्य निर्माण झालं तर अमेंडमेंट करावी लागेल, कारण की आपल्याला इथे लिस्टमध्ये चेंज करावं लागेल ना रे. पहिल्याच परिशिष्टामध्ये नाही का बदल होणार, तर मग बदल होणार तर त्यासाठी अमेंडमेंट होईल. अमेंडमेंटनुसार विदर्भ राज्याची निर्मिती झाली असं डिक्लेअर केलं जाईल आणि नवं राज्य जे आहे ते ॲड केलं जाणार. तर पहिलं शेड्यूल सोपं आहे. आपल्या देशामध्ये असणाऱ्या संपूर्ण राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची नावे आपल्याला या शेड्यूलमध्ये मिळतात. चला हे समजून घेऊ, कारण की यांवर आता म्हणजे हे तर कॉमन मुद्दे ज्यावर प्रश्न बनले आहेत. तो पॉईंट ना ज्यावर प्रश्न नाही बनला आहे तो असा आहे की अमुक कोणता शेड्यूल जो आहे तो कोणत्या आर्टिकलशी डील करतो, तर यावर प्रश्न बनवू शकतो. जसा पहिला शेड्यूल जो आहे तो 1, 2, 3, 4 या 4 आर्टिकलशी डील करतो. जसं आपण जेव्हा प्रत्यक्षात संविधानाच्या प्रोव्हिजन्स बघणार आहोत, पार्ट नंबर 1 बघू, तर पार्ट 1च त्याचं टायटल मी तुम्हाला सांगितलं होतं की पार्ट 1चंच टायटल आहे स्टेट, राज्य, आणि त्याबद्दल राज्याच्या प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत आणि त्याला घेऊन 4च कलमा आहेत, 1, 2, 3, 4. तर त्या 4 कलमा 1 to 4 या कलमा ज्या आहेत त्या फर्स्ट परिशिष्टाला सुद्धा लागू राहतात, कारण की यामध्ये तुम्हाला राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची नावं दिलेली दिसतात. ठीक आहे. सेकंड पॉईंट, परिशिष्ट सेकंड, यात काय ॲड आहे, तर यात सॅलरीज, अलाउन्सेस आणि या व्यतिरिक्त प्रिव्हिलेजेस काय असतात हे माहीत आहे का तुम्हाला? सॅलरी आणि अलाउन्सेस तर समजण्याची गरज नाही आहे. प्रिव्हिलेजेस ज्याला आपण म्हणतो ते प्रिव्हिलेजेसबद्दल थोडं समजून, त्याला विशेषाधिकार ज्याला आपण म्हणतो. आता विशेषाधिकार म्हणजे बघा काय, जसं एक साधं एक्झाम्पल सांगतो आहे. आपण जर काही गुन्हा केला तर बिलकुल पोलीस आपल्याला अरेस्ट करतील आणि आपल्यावर FIR टाकून जे आहे ते तुरुंगात टाकतील, कोर्टामध्ये हजर ठेवतील आणि त्यानंतर तुरुंगात टाकतील. पण ज्यावेळेस पार्लमेंटचे सेशन सुरू असतात, संसदेचे वर्षातून 2 सेशन्स होतात. ठीक आहे. ज्यावेळेस पार्लमेंटचे सेशन सुरू असतात त्या सेशन सुरू व्हायच्या एक 40 दिवसाआधी आणि सेशन समाप्त झाल्यापासून पुढील 40 दिवसापर्यंत कोणत्याच मेंबर ऑफ पार्लमेंटला सिव्हिल केसच्या आधारावर अरेस्ट केला जाऊ शकत नाही. तो जर मेंबर ऑफ पार्लमेंट आहे,
जर तो संसदेचा सदस्य आहे तर संसदेच्या सदस्याला ड्युरिंग सेशन आणि त्याही सेशनच्या 40 दिवसाआधी आणि 40 दिवसानंतरपर्यंत अरेस्ट केलं जाऊ शकत नाही, हा नियम आहे. तर हा नियम आहे, तर त्यांच्यासाठी तुम्हाला थोडी विशेष एक सवलत नाही मिळते आहे का? मिळते ना. सामान्य व्यक्तीला तर अरेस्ट केलं जाऊ शकते, मेंबर ऑफ पार्लमेंटला मात्र अरेस्ट नाही केलं जाऊ शकत जेव्हा सेशन सुरू असते. तर हे त्यांना मिळालेलं काय आहे? तर हे त्यांना मिळालेलं आहे प्रिव्हिलेज. क्लिअर? विशेषाधिकार. सेम जसं एक्झाम्पल घेऊया. आपण जर आपल्या हाताने काहीही गुन्हा घडला तर ऑफकोर्स आपल्यावर केस होणार, पण राष्ट्रपती देशाचे प्रेसिडेंट यांच्या हातातनं काहीही गुन्हा घडला तर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची केस टाकली जाऊ शकत नाही, त्यांच्या नावाने FIR टाकलं जाऊ शकत नाही, त्यांना अरेस्ट केलं जाऊ शकत नाही, त्यांना तुरुंगात ठेवलं जाऊ शकत नाही, त्यांना शिक्षा केली जाऊ शकत नाही. हे राष्ट्रपतीला मिळालेले प्रिव्हिलेजेस आहेत. क्लिअर आहे? तर आपण काही प्रिव्हिलेजेससुद्धा दिलेले. तर नेमकं कुणाकुणाला प्रिव्हिलेजेस मिळालेले आहेत, कुणाकुणाच्या सॅलरीज आणि कुणाकुणाच्या अलाउन्सेसबद्दल इथे शेड्यूल नंबर 2 मध्ये तरतुदी आहेत. तर राष्ट्रपती यांचे वेतन, त्यानंतर त्यांचे अलाउन्सेस अँड विशेषाधिकार, राज्यपाल, लोकसभेचे सभापती आणि उपसभापती. आता सभापती आणि उपसभापती म्हणजे आपण स्पीकर आणि डेप्टी स्पीकरबद्दल बोलून राहिलेलो. इकडे राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणजे इथले सुद्धा स्पीकर आणि डेप्टी स्पीकर. इथे लक्षात घ्यावं, राज्यसभेचा जो अध्यक्ष असतो तोच देशाचा उपराष्ट्रपती असतो, त्याला आपण नंतर समजूच. ठीक आहे. या व्यतिरिक्त राज्यातील विधानसभेचे सभापती आणि उपसभापती. आता या शेड्यूलमध्ये संसदेमध्ये लोकसभेचे स्पीकर आणि डेप्टी स्पीकरच्या सॅलरीबद्दल सुद्धा नमूद करून ठेवलेलं, आणि या शेड्यूलमध्ये जे राज्य आहेत आणि राज्यांचे जे विधानसभा आहेत, विधानसभेचे सुद्धा स्पीकर्स आणि डेप्टी स्पीकर्स असतील ना रे, तर त्यांच्या सॅलरी आणि अलाउन्सेस आणि प्रिव्हिलेजेसबद्दल सुद्धा इथेच तरतुदी आहेत. सेम जसं राज्यांमध्ये विधानसभा आहेत, असेंब्ली आहे, तसं राज्यांमध्ये विधान परिषद सुद्धा आहेत, म्हणजे काउन्सिल सुद्धा आहे. तर त्यांचे सुद्धा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे सॅलरी अँड अलाउन्सेस. सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचे पण सॅलरी अलाउन्सेसबद्दलची संपूर्ण माहिती, आणि कॅग यांच्या सर्वांच्या सॅलरीज, अलाउन्सेस आणि प्रिव्हिलेजेसबद्दलच्या माहिती इथे दिल्या आहेत. आणि एवढ्या संपूर्ण जे आर्टिकल्स आहेत ते त्यांच्याशी डील करतात. जसं एक्झाम्पल सांगतोय की तुमचं जसं आर्टिकल 59 किंवा 65 झालं हे राष्ट्रपतीला घेऊन आहे. त्यानंतर 75 जे झालं ते साधारणतः तुमच्या कॅबिनेट मिनिस्टरसाठी आहे. त्यानंतर जसं 148 कॅगसाठी आहे. तर अशा या आर्टिकल्स या शेड्यूलशी जे आहे ते डील करतात. यावर बघा, तुम्हाला जर खूप आतमध्ये शिरून जर क्वेश्चन बनवायला गेले ना आयोग, तर कसं बनवू शकतं? एक तर कॉमन क्वेश्चन्स बनतात तुम्हाला, जसं तुम्हाला सांगितलं की मॅच द पेअरवर क्वेश्चन्स बनतात. 1, 2, 3, 4 शेड्यूल दिलं गेलं आणि इकडे तुम्हाला 4 ऑप्शन्स दिले गेले की राज्याबद्दलची माहिती, सॅलरी अँड अलाउन्सेस किंवा ओथ, आणि या व्यतिरिक्त राज्यसभेमध्ये निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या, असे 4 पॉईंट्स दिले गेलेले असतील. तुम्हाला फक्त त्याला पेअर करावं लागेल की कोणतं शेड्यूल कशाशी आहे. यात जर यांना आतमध्ये जाऊन क्वेश्चन बनवायची जर वेळ आली तर बघा हे क्वेश्चन्स कसे बनवतील. ते हे विचारतील की शेड्यूल नंबर 2 सॅलरी अँड अलाउन्सेसमध्ये खालीलपैकी कोणत्या पदाकरिता तरतुदी नाही, आणि मग तुम्हाला 4 ऑप्शन्स दिले जातील. एक राहणार एक्झाम्पलसाठी, एक राहणार कॅग, दुसरा राहणार अटर्नी जनरल, तिसरा राहणार सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस, आणि चौथा राहणार हायकोर्टचे चीफ जस्टिस. 4 ऑप्शन दिले जाणार. तुम्हाला काय उत्तर तुमचं राहील? अटर्नी जनरल आहे या लिस्टमध्ये. नाही बघितलं ना आपण तर क्वेश्चन आतमध्ये जाऊन असे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर म्हणून याला तोंडपाठ करून ठेवा की कोणाच्या सॅलरीबद्दल बोललं जात आहे. ठीक आहे. देन शेड्यूल नंबर 3 परिशिष्ट 3 मध्ये इथे जे तरतूद आहे ते आहे शपथ, ओथ. कुणाच्या पदासाठी कुठल्या प्रकारच्या ओथ किंवा ओथ घेण्याची पद्धत काय त्याबद्दलची डिटेल्ड माहिती आपल्याला शेड्यूल नंबर 3 मध्ये दिसणार. आता तुम्हाला हे तर माहीत असेल ना की कुठलाही व्यक्ती जेव्हा पदावर येतो तेव्हा त्याला आपल्या पदाची शपथ घ्यावी लागते. प्रधानमंत्री सुद्धा घेतात, राष्ट्रपती सुद्धा घेतील ना. लक्षात घ्या मात्र सर्वांची शपथ प्रक्रिया आणि शपथ पद्धत ही वेगवेगळी आहे. राष्ट्रपती शपथ घेत असताना काही विशेष शब्दांचा वापर करतात. तिकडे सुप्रीम कोर्टचे जस्टिस शपथ घेत असताना सुद्धा काही विशिष्ट याचा वापर करतात. त्यावर तुम्हाला प्रश्न बनलेला आहे. एक शपथ दिली होती आणि विचारलं गेलं होतं की ही शपथ नेमकी, अशा प्रकारची शपथ नेमकी कोण घेतं. जसे मिनिस्टर्स यांची शपथ प्रक्रिया वेगळी आहे. जसं एक शपथ प्रक्रिया आहे, ज्या शपथ प्रक्रियेमध्ये ही लाईन आहे की मी संविधानाचं संरक्षण करेल. तर संविधानाचं संरक्षण करण्याचं काम कॅबिनेट मिनिस्टरचं आहे का, प्राईम मिनिस्टरचं आहे? नाही, सुप्रीम कोर्टाचं आहे. तर सुप्रीम कोर्टचे जस्टिस अशा शपथ घेतील.
अथवा राष्ट्रपती सुद्धा, तो राष्ट्राचा प्रमुख आहे तर त्याचं सुद्धा ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर की तो संविधानाची शपथ घेईल. तर जेव्हा आपण पुढे प्रत्यक्षात यांना सुरू करू ना राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती, तेव्हा तुम्ही आठवणींनी पुस्तकात ना तुमच्या नोट्समध्ये आहेत त्यांची ओथ प्रक्रिया लिहून टाकाल. 2-3च लाईन आहेत की तो काय शपथ घेतो त्यावर प्रश्न बनलेले आहे. तर इथे बघा ओथ नेमकं कशा कशा कुणाकुणाबद्दल सांगितलं आहे की जेवढे पण सेंट्रलचे मिनिस्टर्स आहेत त्यांच्या ओथ प्रक्रियेबद्दल. पण सेंट्रलचे मिनिस्टर्स म्हणजे आपण कॅबिनेट मिनिस्टर्स म्हणून राहिलो आहे. राज्य आणि डेप्टी मिनिस्टरच्या शपथाबद्दलची कुठलीच प्रक्रिया संविधानात नाही. कॅबिनेट मिनिस्टर ॲटलिस्ट आता तर लक्षात घ्या की केंद्रीय मंत्री यांची शपथ प्रक्रिया आहे. संसदेच्या निवडणुकीतील उमेदवार जे कॅन्डिडेट्स इलेक्शनमध्ये उभे असतात ना, ते इलेक्शनमध्ये उभे राहण्याच्या आधीसुद्धा त्यांना शपथ घ्यावी लागते. निवडून आल्यानंतर वेगळी, निवडून यायच्या आधी जेव्हा तो इलेक्शनमध्ये उभा आहे तेव्हा त्याला शपथ घ्यावी लागते. तर त्याची प्रक्रियासुद्धा याच परिशिष्टामध्ये आहे. त्यानंतर संसदेचे जेवढे काही सदस्य निवडून आलेले ते शपथ घेतील. या तिघांमध्ये अंतर जाणून घ्या. एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल, राहुल गांधी निवडणुकीमध्ये आता उभे राहायला चाललेले आहेत तर ॲज अ कॅन्डिडेट ते शपथ घेतील. त्यानंतर राहुल गांधी निवडून आलेले आहेत ॲज अ कॅन्डिडेट तर ते ॲज अ मेंबर ऑफ पार्लमेंट शपथ घेतील. आणि जर काँग्रेसची सरकार बनली आणि काँग्रेसच्या सरकारीमध्ये जर राहुल गांधी मिनिस्टर झाले तर ॲज अ ते मिनिस्टर शपथ घेतील. कळते आहे? 3 वेगवेगळ्या बाबी आहेत. ठीक. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची शपथ प्रक्रिया, भारताचा कॅग म्हणजे नियंत्रण आणि महालेखापाल त्याची शपथ प्रक्रिया, राज्यातील मंत्री, विधिमंडळाच्या निवडणुकीतील उमेदवार आणि राज्य विधिमंडळाचे सदस्य. आता हे 3 जे आहेत हे 3 पॉईंट्स म्हणजे कोणत्या कोणत्या नंबरचे 6, 7 आणि 8 हे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्याशीच मेल खाऊन आले ना. केंद्रीय मंत्री, राज्याचे मंत्री, संसदेच्या निवडणुकीतील उमेदवार, विधिमंडळाच्या निवडणुकीतील उमेदवार राज्याच्या, राईट. संसदेमध्ये निवडून आलेले सदस्य, राज्य विधिमंडळामध्ये निवडून आलेले सदस्य. कळते आहे ना. तर केंद्र आणि राज्य या दोनही बाबींबद्दल इथे शपथ प्रक्रिया जी आहे ती नोट करून ठेवलेली. या व्यतिरिक्त उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांची शपथ प्रक्रिया सुद्धा इथेच आपल्याला ॲड करून देत असताना दिसतात. देन परिशिष्ट 4, विधिमंडळ जेव्हा आपण म्हणतो तेव्हा विधानसभा आणि विधान परिषद. संसद आपण म्हणतो तर लोकसभा, राज्यसभा. विधिमंडळ त्याला आपण स्टेट लेजिस्लेचर म्हणतो. ज्या स्टेट लेजिस्लेचरमध्ये 2 हाऊसेस राहू शकतात, एक असेंब्ली दुसरं काउन्सिल म्हणजे सभा आणि परिषद. ठीक आहे. नंतर परिशिष्ट 4 यामध्ये राज्यसभेतील जागांची राज्य व संघराज्य प्रदेशातली विभागणी. सरळ भाषेत सांगतो आहे की इथे काय नमूद आहे. इथे हे नमूद आहे की कोणत्या राज्यातनं राज्यसभेमध्ये किती सदस्य जातील. जसं लोकसभेच्या जागा निश्चित करण्याकरिता एक खूप सिंपल फॉर्म्युला आहे आपल्याकडे. 10 लाख लोकसंख्या मागे एक उमेदवार निवडला जाईल, मेंबर ऑफ पार्लमेंट. तर मग त्या राज्याची जशी लोकसंख्या तेवढे उमेदवार जाणार आहेत. बरोबर आहे. पण राज्यसभेसाठी ना हा फॉर्म्युला नाही लागत. राज्यसभेसाठी थोडा वेगळ्या पद्धतीने ज्या आहेत त्या जागा निश्चित करून दिल्या जातात. लक्षात घ्या. तर जे काही जागा राज्यसभेसाठी निश्चित करून ठेवलेल्या आहेत ना त्या फिक्स आहे. सरळ सरळ आपल्याला 4थ्या शेड्यूलमध्ये काय बघायला मिळतं तर समजून घ्या. यूपीमधनं राज्यसभेमध्ये 31 सदस्य निवडले जातात, महाराष्ट्रातनं राज्यसभेमध्ये 19 सदस्य निवडले जातात, नागालँडमधनं राज्यसभेमध्ये 1 सदस्य निवडला जातो, दिल्लीमधनं राज्यसभेमध्ये 4 सदस्य निवडले जातात, पॉंडिचेरीमधनं 1 सदस्य निवडला जातो. ही जी संपूर्ण लिस्ट आहे की कोणत्या राज्यातून आणि कोणत्या केंद्रशासित प्रदेशातून किती सदस्य राज्यसभेत निवडले जातात त्याची डिटेल लिस्ट आपल्याला 4th शेड्यूलमध्ये मिळते. क्लिअर आहे. राज्यसभेत निवडून दिलेल्या सदस्यांची जी सदस्य संख्या जी आहे ती 4th शेड्यूलमध्ये. डन. आता महत्त्वाचं आहे 5th आणि 6th. हे समजवण्यासारखं नाही आहे ना. जे समजवण्यासारखे मुद्दे आहेत ते 7व्या शेड्यूलपासून सुरू होणार आहेत. पण 5वं आणि 6वं शेड्यूलसुद्धा तेवढंच महत्त्वाचं. तुम्हाला नंतर सांगतो कालांतराने तुम्ही या 12 शेड्यूलपैकी सर्वात जास्त कन्फ्युजन ज्या शेड्यूलमध्ये राहणार आहे ते 5व्या आणि 6व्या शेड्यूलबद्दल. आत्ताच सांगून देतो. तुम्हाला नंतर कन्फ्यूज करणारच की 5वं आणि 6वं शेड्यूल नेमकं काय आहे. खूप साध्या सिंपल भाषेमध्ये जरा समजण्याचा प्रयत्न करतो. मी तुम्हाला मागे पण एकदा सांगितलेला आहे. तो वेगळा फॉर्म्युला आणि तो कुठेच पुस्तकात नाही सापडत आणि गुगल बाबाही नाही सांगत. ते संसद ठरवते की अमुक अमुक राज्याला अमुक अमुक जागा, असं काही फिक्स नाही आहे त्यांचं. हा बेटा. त्यावेळेस सुद्धा संसद मग डिसाईड करेल की विदर्भाला त्यातल्या किती जागा दिल्या जातील आणि नेमकं याला किती. जसं एक्झाम्पल नाही त्यालाच त्याचं पार्टिशन केलं जाईल. सरळ सरळ पार्टिशन होणार आहे. बघा आपल्या देशामध्ये आधीपासनं ट्राईब्स
म्हणजे ज्याला आपण अनुसूचित जमाती म्हणतो, त्या प्रचंड संख्येमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आधीपासूनच आहे, आजही आहेत. आणि त्यांचं आपलं एक कल्चर आहे, त्यांचं आपली एक समाज आणि जीवन पद्धती आहे, जी सामान्य लोकांपेक्षा खूप वेगळी आहे, प्रचंड वेगळी आहे. जसं आपण एक्झाम्पल घेऊया की आपण गडचिरोलीच्या अतिशय डेन्स भागामध्ये गेलो आणि त्या डेन्स भागामध्ये जाऊन तिथे जे काही आदिवासी लोक राहतात, कुठली जी काही ट्राईब राहत असेल, तुम्ही म्हणाल की अरे बापरे ते अशा गंभीर परिस्थितीमध्ये राहून राहिले, झोपडीमध्ये राहून राहिलेले आहे, तर एक काम करू, शासनामार्फत आपण कार्यक्रम चालू आणि त्यांच्यासाठी पक्के घरे बांधून देऊ. तर तुम्ही जर त्यांना पक्के घरे 2 मजलीचे जरी बांधून दिले तरी पण ते त्यांच्या त्या घराच्या बाजूला झोपडी बांधतील आणि झोपडीमध्येच राहतील. का? अरे त्यांची लाईफस्टाईल आहे ती, कळते आहे का? त्यांची लाईफस्टाईल आहे ती, लक्षात घ्यावं. आपल्याला वाटते की ट्राईब्स हे किती गरीब आहेत. गरीब आहेत, त्यांची श्रीमंती तुम्ही नाही बघितली, कारण की त्यांच्या अंगावर कपडा नसतो. साधारणतः त्यांच्या अंगावर कपडा नसतो म्हणून ही मानसिकता असते आपली की बापरे हे आताही किती मागास आहेत. अरे मागास ते नाही आहेत रे, त्यांची लाईफस्टाईल आहे ती. त्यांच्या अंगावर भले कपडे नसले तरी पण अंगावर चांदीच्या कित्येक दागिन्यांचा थर असतो. मग कसले गरीब? लाईफस्टाईल आहे ते, त्यांच्या जीवन पद्धती त्यांची तशी आहे. पण त्यांचं एक विशिष्ट कल्चर आहे, लक्षात घ्यावं. आणि त्या विशिष्ट कल्चरमध्ये त्यांचे काही विशिष्ट नियमावलीसुद्धा आहेत, रूल्ससुद्धा आहेत. आणि त्यांच्या रूल्समध्ये इंटरफेरन्स हे कुठेतरी बंडाला चालना देऊ शकते. जसं एक्झाम्पल घेऊ, साधं एक्झाम्पल सांगतोय. नॉर्थ ईस्टमध्ये गेला ना, तुम्हाला पॅट्रियार्चिक सिस्टम आणि मॅट्रियार्चिक सिस्टम काय असते हे माहीत आहे का? आपण त्याला पितृसत्ताक पद्धत आणि मातृसत्ताक पद्धत म्हणतो. देशामध्ये पितृसत्ताक पद्धत पॅट्रियार्चिक सिस्टम आहे. आपल्या घरी साधारणतः ज्याची चालेल तो कोण? पुरुष. घरचा सगळ्यात वरिष्ठ जो कोणी पुरुष असेल. घराबाहेरही निघत असताना समाजामध्ये जो पुढे पुढे दिसणार आहे तो पुरुषच दिसणार आहे. घरामध्ये डिसिजन घेणारा पुरुष दिसणार आहे. तर त्याला आपण पितृसत्ताक पद्धत म्हणतो. इथे आपल्या या सोसायटीमध्ये लग्न झाल्यानंतर मुलगा मुलीच्या घरी जातो की मुलगी मुलाच्या घरी येते? मुलगी जाते ना मुलाच्या घरी. का? पितृसत्ताक पद्धत आहे. पण नॉर्थ ईस्टमध्ये मातृसत्ताक पद्धत आहे. तिथे जर लग्न झालं तर लग्नानंतर पोरगी नाही जात पोराकडे, पोरगं जाते. पोरगं जाते बरं का. ट्राईब्सचे आपले काही विशिष्ट नियम आहेत आणि त्या नियमांमध्ये आपण छेडछाड नाही करू शकत, बिलकुल नाही करू शकत. त्यांचा विवाह कधी होईल, काय होईल याबद्दल तुम्हाला काय वाटते? आपल्या देशाचे भरपूरसे नियम त्यांना लागत नाही, बिलकुल नाही लागत. अजून एक खूप चांगली गोष्ट मला आठवली होती. या ट्राईब्समध्ये एक खूप चांगला नियम दिसतो आणि तो हजारो वर्षापासून चालत आलेला आहे. तो नियम असा की कुठलाही व्यक्ती आपल्या ताकदीच्या आधारावर अथवा आपल्या संपत्तीच्या आधारावर दुसऱ्यावर नियंत्रण नाही करू शकणार. म्हणजे बघा, तो समाज ज्यांना साधारणतः इतर समाज मागास समजतो, तो किती चांगली समाजामध्ये इक्वॅलिटीच्या बेसिसवर समाज चालवण्याचा प्रयत्न करतो आहे. जो नियम आहे त्यांचा की कुठलाही व्यक्ती आपल्या ताकदीचा आधार घेऊन दुसऱ्या व्यक्तींना अथवा समाजाला आपल्या कंट्रोलमध्ये नाही ठेवू शकत, म्हणजे कुठेतरी समाज सर्वांना समान मानतो ना रे. तर असे भरपूरसे नियम आहेत त्यांचे, जे नियमानुसार त्यांचा समाज चालतो. तर त्यांना आपल्याला स्पेशल प्रिव्हिलेजेस द्यावं लागेल ना. मग जर असं असेल तर त्यातून माहीत पडलं आहे की संसद कायदे करून राहिली आणि संसदेचे कायदे त्यांना सुद्धा लागू होऊन राहिलेले, गडबड नाही होऊन जाईल का? प्रचंड गडबड होऊन जाईल ना. ट्राईब्स आपली जर कल्चर आहे तर त्यांना त्यांच्या कल्चरनुसार चालू देणे हे आवश्यक. आणि म्हणून त्या ट्राईब्सकरिता 2 शेड्यूलमध्ये आपण प्रोव्हिजन्स करून ठेवलेले आहेत. 2 शेड्यूलमध्ये, एक 5th नंबरचं शेड्यूल आहे आणि दुसरं 6th नंबरचं शेड्यूल आहे. 5th नंबरच्या शेड्यूलमध्ये पण बघा काय म्हटलं की अनुसूचित क्षेत्र म्हणजे शेड्यूल्ड एरिया, अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल्ड ट्राईब्स, शेड्यूल्ड एरिया आणि शेड्यूल्ड ट्राईब्स यांचे ॲडमिनिस्ट्रेशन आणि कंट्रोल याबद्दलच्या तरतुदी 5th शेड्यूलमध्ये आहे. सरळ भाषेमध्ये तुम्ही हे लक्षात ठेवायचे आहे की जेवढे काही शेड्यूल्ड एरिया आहे जिथे ट्राईब्स राहतात त्यांना प्रिव्हिलेजेस मिळाले आहेत की तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार तुमचं ॲडमिनिस्ट्रेशन चालू शकता. त्याबद्दलच्या तरतुदी 5th शेड्यूलमध्ये. पण हे कोणत्या शेड्यूल्ड एरियाबद्दल बोलून राहिलेले 5th शेड्यूल? तर 5th शेड्यूल बोलून राहिला आहे 4 राज्याचे शेड्यूल्ड एरिया सोडून. आपल्या देशामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. त्यापैकी विशेषतः 4 राज्यांसाठी शेड्यूलमध्ये प्रोव्हिजन दिसते आहे. आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम. या राज्यातील आदिवासी क्षेत्रांच्या
प्रशासनासाठी पाहिजे ना, ते प्रशासनासाठी संबंधित तरतुदी 6th शेड्यूलमध्ये आहे. हे विशेषतः 4 राज्य महत्त्वाचे होतात. मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की नॉर्थ ईस्टमध्ये 4 राज्य असे आहेत ना, ज्या राज्याचे काही जिल्हे खूप जास्त आहेत, हे खूप जास्त स्वायत्त आहेत. ते एवढे इकडे संसदेने काही कायदा केला असेल तर तो कायदासुद्धा सरसकट त्या राज्यांच्या त्या जिल्ह्यांवर नाही लागू होत. आठवा, मी तुम्हाला सांगितलं आहे, देशाचे राष्ट्रपती, राज्याचे राज्यपाल यांना जर वाटत असेल तर ते कायदे लागू होतील, वाटत नसेल तर कायदे रद्द केले जातील, अथवा वाटत असेल की काही बदल करून ते कायदे रद्द व्हायला म्हणजे लागू व्हायला पाहिजे तर तसं सुद्धा होऊ शकते. बाकी यांचा जो एरिया आहे तो खूप जास्त सोव्हेरियन आहे, तो खूप जास्त स्वायत्त आहे. तर विशेषतः या 4 राज्यांसाठीच्या प्रोव्हिजन्स 6th शेड्यूलमध्ये केल्या गेल्या आणि हे 4 राज्य सोडले तर इतर जेवढेही राज्य आहेत, मग त्यामध्ये महाराष्ट्रसुद्धा आलं किंवा UP-सुद्धा आलं, त्या राज्यांच्या शेड्यूल्ड एरिया आणि शेड्यूल्ड ट्राईब्सबद्दलच्या ॲडमिनिस्ट्रेशनची तरतूद 5th शेड्यूलमध्ये आहे. क्लिअर आहे? त्याला असं आधी 6व्या नंबरला लक्षात ठेवा, तेव्हा कुठे 5वा नंबर लक्षात राहील. 6व्या शेड्यूलमध्ये 4 राज्य, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम इथल्या ट्राईब्सबद्दलचं प्रशासन कसं चालेल याची माहिती. 4 राज्य सोडली तर इतर सर्व राज्याच्या शेड्यूल्ड एरियाबद्दलचं ॲडमिनिस्ट्रेशनबद्दलची माहिती 5th शेड्यूलमध्ये. डन. हे 6 शेड्यूल लिहा. मग आता जे शिकण्यासारखं आहे ते पुढचे शेड्यूल्स आहेत ते आपण समजूया. फटाफट लिहून घ्या. आता कॉन्स्टिट्यूशनल शेड्यूल बघा, 7वं परिशिष्ट हे नेमकं 3 लिस्टबद्दल माहिती देते. एक सेंट्रल लिस्ट, दुसरं स्टेट लिस्ट आणि या व्यतिरिक्त कॉन्करंट लिस्ट, ज्याला आपण केंद्रसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची म्हणतो. मला वाटते याच्यावर आपण याच्या आधी पण बोललेलो आहोत की अशा प्रकारच्या लिस्ट असतात. हां, येस, 1935चा कायदा शिकत असताना आपण बोललेलो आहोत. बघा प्रश्न काय आहे. मुद्दा असा आहे की जर आपल्या देशामध्ये एकच सरकार असते म्हणजे केंद्र सरकार, तर काही प्रश्नच निर्माण झाला नसता की कोणत्या मुद्द्यावर अथवा कोणत्या विषयावर कोण कायदा करेल. कारण की विषय भरपूर आहेत. विषय कशाला आपण म्हणतो तर जसं एक्झाम्पल घेऊया की पोलीस यांचं प्रशासन कोण बघणार म्हणजे हे कुणाच्या नियंत्रणामध्ये असणार. आर्मी यांच्यावर प्रशासन कोण करणार म्हणजे यांच्यावर ऑथॉरिटी कोणाची चालणार. ॲग्रिकल्चरबद्दल डिसिजन कोण घेईल, शिक्षणाबद्दल कोण घेणार, हेल्थबद्दल कोण घेणार, मेडिकल सेक्टर्स असतील, फॉरेन पॉलिसीबद्दल कोण डिसिजन्स घेणार आहेत. तर बघा ना, भरपूरसे मुद्दे आहेत ना, प्रचंड मुद्दे आहेत. व्यापार, त्या व्यापाराबद्दल नेमकं कोण डिसिजन घेणार. जर समाजामध्ये विवाहाला घेऊन जर काहीही प्रॉब्लेम्स निर्माण झाले तर विवाहाला घेऊन कायदे कोण करणार. याबद्दल एवढे हे जे विषय आहेत, या विषयांना जर आपण बघायला गेलं तर फक्त केंद्र सरकार असतं तर काही प्रॉब्लेमच नसतं. आपण सगळेच्या सगळे विषय त्यांच्या हाती सोपवले असते आणि म्हटलं असते की बाबा तुम्हाला जसे कायदे करायचे आहेत करा. पोलिसांबद्दल, आर्मीबद्दल, नेव्हीबद्दल, हेल्थबद्दल, एज्युकेशनबद्दल जे काही आहे ते केंद्र सरकारनेच केले असते. मात्र आपल्या देशामध्ये 2 प्रकारच्या सरकारी दिसतात ना. 2 कशाला, आपण तर काल बघितलं की 3 tier सिस्टम दिसते सरकारांमध्ये. पण तरी त्या 3ऱ्या स्तराला आपण बाजूला ठेवू आणि जर आपण बघायला गेलं तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारे हे 2 सरकारे दिसतात ना. आणि जर हे 2 सरकारे दिसतात तर आपण आता जेवढ्या विषयांबद्दल बोललो आहोत त्या विषयांना नाही का रे डिस्ट्रीब्यूट करून द्यावं लागेल की बाबा यातले अमुक अमुक विषय केंद्राच्या हाती सोपवावे आणि अमुक अमुक विषय हे राज्य सरकारांच्या हाती सोपवावे. की अमुक अमुक विषय जे राज्य सरकाराच्या हाती सोपवलेले आहेत त्यावर कायदा करण्याचा अधिकार राज्यांचा आणि जे विषय केंद्राच्या हाती सोपवलेले आहेत त्यावर कायदा करण्याचा अधिकार सरळ सरळ केंद्र सरकारचा. जसं एक्झाम्पल, फॉरेन पॉलिसीबद्दल कितीही कोणत्याही राज्यांनी प्रयत्न केला तरी पण ते काही नियमावली फॉरेन पॉलिसीबद्दल बनवू शकणार का? बिलकुल नाही. फॉरेन पॉलिसी हा विषयच जाणार आहे केंद्राच्या हातामध्ये. पण एक्झाम्पल घेऊ की पोलीस, राज्याची पोलीस, तर राज्याच्या पोलिसाबद्दल किंवा राज्याचं पोलीस हा जो विषय आहे, पोलीस ज्याला म्हणतो आपण, तो विषयच आपण राज्यांच्या हाती सोपवलेला आहे. तर राज्य सरकार त्या पोलिसांना नियंत्रित करते आणि ते पोलीस हे राज्याच्या आदेशावर जे आहे ते कामकाज करतात. जसं एक्झाम्पल घेऊ, आपण म्हणतो महाराष्ट्र पोलीस, असं म्हणतो ना, महाराष्ट्र राज्य पोलीस. प्रत्येक राज्याची आपापली पोलीस आहे आणि प्रत्येक राज्याच्या पोलिसाचं अधिकार क्षेत्र हे पर्टिक्युलर राज्यच आहे. जसं एक्झाम्पल घेऊ की उद्या चालून तुम्ही PSI झाले आणि 2 स्टार घेऊन खाकी घालून
तुम्ही जर मध्य प्रदेशात गेले, कारण की बाजूलाच आहे मध्य प्रदेश, खूप काही दूर तर नाही आहे, सावनेर क्रॉस केलं तर मध्य प्रदेश होऊन जाते, तर तिथे तुमच्या खाकी वर्दीचा जोर चालेल का? नाही लाथा खाऊन यायचे, तिथे जाऊन जोर दाखवायला गेले तर आहे ना प्रॉब्लेम. पण देशाची आर्मी आणि आर्मी मॅन हा देशाच्या कोणत्याही राज्यातनं जात असेल तर त्याला तर त्याचं समान अस्तित्व राहणार का? आर्मी ही केंद्र सरकारच्या हातामध्ये येते, पोलीस हे राज्यांच्या हातामध्ये येतं. कळते ना मुद्दा काय म्हणतोय मी? सेम ॲग्रिकल्चरबद्दल आपण कुठल्या ना कुठल्या सरकारच्या हाती नाही का सोपणार तो विषय बॉस, महत्त्वाचा आहे ना, त्यावर कायदे करणे आवश्यक आहे ना. विवाहसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, विवाहसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण की बघा, जिथे विवाह आलं तिथे अजून एक शब्द त्याला जोडून येतो, डायव्हॉर्स. त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण घटस्फोट. घरामध्ये जेव्हा मोठा स्फोट होतो त्याला घटस्फोट म्हटलं जातं. तर घटस्फोटाबद्दल, डायव्हॉर्सबद्दल काही नियमावली असणे आवश्यक नाही आहे का रे? जसं एक बघा, एक कॉमन नियम आहे, आता तो नियम बदलवायला चालली आहे सरकार, पण एक कॉमन नियम आहे की जर नवरा बायकोमध्ये जर काही वाद निर्माण झाला आणि जर दोघांनी ठरवलं की त्यांना डायव्हॉर्स घ्यायचा आहे, तर त्यांनी ती केस फाईल केल्यापासून सुद्धा 6 महिन्यापर्यंत त्यांना डायव्होर्स नाही मिळू शकत. हा जनरल नियम आहे डायव्होर्सचा, हा जनरल नियम आहे की 6 महिन्यापर्यंत नाही. तो जज म्हणेल की बाबा नियमानुसार तुम्हाला 6 महिने आधी राहून दाखवावं लागेल. बघा तर जमलं, नाही जमत असेल तर आम्ही तर त्याच्यासाठी बसलो ना, आम्ही करून टाकू तुमचं डायव्होर्स, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण 6 महिन्याच्या आता डायव्होर्स नाही मिळत, बिलकुल नाही मिळत, लक्षात घ्या. तर हे नियम आहे, तर हे नियम कुठल्या ना कुठल्या सरकारने बनवले ना, आणि सरकारने बनवले तर नेमकं आपल्याला आधी कुठल्या तरी सरकारच्या हाती तो विषय सोपवावा तर लागेल, तेव्हाच तर कुठे नियम बनतील की नाही. अच्छा, सेम अजून आपण एक्झाम्पल घेऊ. फक्त मुद्दा अशा प्रकारच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विषयाचा नाही आहे, तर मुद्दा टॅक्सचा सुद्धा आहे. जसं एक्झाम्पल घेऊया, आज सरकार आपला देश जे काही चालवून राहिलेलं आणि राज्य सरकार जे काही राज्य चालवून राहिलेलं आहे, लाडकी बहीण याचा लाभ किती महिलांनी घेतला? बघ, खोटं नाही बोलायचं माझ्यासोबत, नाही घेतला तुम्ही, सिरियसली. म्हणजे तुमच्यावर लाड नाही आला सरकारला? अरे यायला पाहिजे होता ना, सगळ्याच बहिणीवर येत होता सरकारचा लाड. आता तो लाड कमी होत आहे, तो भाग वेगळा. हळूहळू हप्ते जे आहेत ते महिलांचे बंद केले जात आहेत, पण बऱ्यापैकी महिलांना जे आहेत ते अशा प्रकारचे हप्ते मिळालेले आहेत महिलांना. अच्छा, हा फंडा जो आहे तो आपल्या राज्यामध्ये चालला असं वाटतं? म्हणजे असं काही आहे की आपल्या सरकारला आपल्या बहिणींवर लाड आला? आजकाल सर्व राज्यामध्ये बहिणींवर लाड येतो आहे, कारण की सरकार हुशार है. वो सरकार क्या देख रही है, हमारे वोटर्स में से कमज़ोर कड़ी कौन सी है, जो कमज़ोर कड़ी है उसको पकड़ो, उसको टार्गेट करो. 1,500 जरी रिश्वत दिली गेली आहे, सरळ ते रिश्वत होती बरं का, 1,500ची जेवढे किती होते, 1,500 होते ना समथिंग, हां, ते एक प्रकारची रिश्वत होती. प्रत्येक राज्यांनी हे धंदे चालवले. दिल्लीमध्ये चालले, महाराष्ट्रात चालले, मध्य प्रदेशाने सुरू केलं होतं हे नाटक सर्वप्रथम. आता बिहारमध्ये फक्त अमाऊंट पडत चालली आहे दिवसांदिवस. 10,000 झाले, 10,000 झाली बरं का बिहारमध्ये. पण तुम्ही जाऊ नका तिकडे, इकडेच राहा, त्या 10,000च्या चक्करमध्ये तिकडे जाऊ नका. मुद्दा असा आहे, लक्षात घ्या, हा खूप फालतूगिरी आहे जे सरकारने पैसा फुकला रे. अरे आपण या पैशातनं, तुम्हाला काय वाटते आज आपल्या, म्हणजे आज कशाला, 2011ला जे लास्ट सेन्सेस झालं महाराष्ट्राचं किंवा देशाचं, तर त्या लास्ट सेन्सेसनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या निघते 11 कोटीची, 11 कोटी 21 लाख. आज ती लोकसंख्या वाढून जवळपास 13 कोटी झाली असावी, जास्तच झाली असावी, 14 कोटी पकडा. त्या 14 कोटी लोकसंख्यामध्ये जवळपास 6.5 कोटी महिला असतील ना, का नसतील? 50% तरी नाही धरून राहिलो आपण, 50च्या कमीच धरून राहिलो. 6.5 कोटी जर महिला असतील, आणि जेव्हा यांनी ही योजना सुरू केली तर मॅक्झिमम महिलांना कुठेतरी त्या जाळ्यात आणण्याचा प्रयत्न केला. तर विचार करा, चला आपण म्हणू की 3 कोटी महिलांना दिलं असेल, एक्झाम्पल 3 कोटी महिलांना 1,500 महिना करा, कॅल्क्युलेट किती चाललाय? नाही मूर्खपणाचं लक्षण होतं. अरे तुम्ही योजना काढू शकता, पण योजनेचा वापर किंवा योजनेचा उपयोग हा सिरियसली लाभार्थ्यांना व्हायला पाहिजे, जे गरजू आहेत. कळते? हे उगाच पैसे वाटणं झालं. मुद्दा असा आहे की होऊ शकते की काही महिलांना त्याचा फायदासुद्धा झाला असेल, काही महिलांना, पण किती महिला असतील अशा? 15, 20, 25%. मॅक्झिमम महिलांनी इधर 1,500 आया तो दुसरे दिन मोदी नंबर 3, असाच कार्यक्रम साधारणतः चालला. ठीक आहे. तर मुद्दा हा आहे ना की हे सगळं चालू आहे. पण आता प्रश्न हा निर्माण होतो की जर सरकारने एवढा पैसा खर्च केला तर तो पैसा आला कुठनं सरकारकडनं? कुठून आला? जे टॅक्स पेयर आहे, जे सरकारला टॅक्स देतात, त्यांच्याकडनं कुठून तरी त्यांच्याकडे रिसिप्ट येतं आणि त्यातनं सरकार जे आहे ते पैसा खर्च करते.
पण आता टॅक्स नेमके कोणकोणते आहेत ज्या टॅक्सच्या आधारावर सरकारला पैसा प्राप्त होतो? तर टॅक्सचे प्रकार भरपूर आहेत. एक एक्झाम्पल म्हणजे काही एक्झाम्पल घेऊ. आपल्या देशामध्ये इन्कम टॅक्स लागू आहे. एक विशिष्ट रक्कम आपण जर वर्षाला कमवत असाल तर आपल्याला त्यावर इन्कम टॅक्स द्यावं लागते. या व्यतिरिक्त एक अजून टॅक्स असतो, त्याला आपण कॉर्पोरेशन टॅक्स म्हणतो, जे कंपन्यांच्या इन्कमवर लागतं. या व्यतिरिक्त GSTच्या बाहेर घेऊन चाललो ना मी, गुड्स ज्याला आपण सेल्स टॅक्स म्हणतो, ठीक आहे, विक्री कर. या व्यतिरिक्त सर्व्हिस टॅक्स आहे. या व्यतिरिक्त प्रोफेशनल टॅक्स आहे. या व्यतिरिक्त एंट्री टॅक्स आहे, एंटरटेनमेंट टॅक्स आहे. ढेर टॅक्स आहेत, ढेर. एकटं जेव्हा आपण GST म्हणतो ना, त्या GSTमध्ये 17 प्रकारचे टॅक्सेस इन्क्लूड आहेत. 17 प्रकारचे टॅक्सेस एकट्या GSTमध्ये आहेत, लक्षात घ्यावं. आणि बाकीचे जे डायरेक्ट टॅक्सेस आहेत ते वेगळेच. मग आता हे जे एवढे टॅक्सेस आहेत, तर हे एवढे टॅक्सेस लावणार कोण? प्रश्न पुन्हा तो आहे, कारण की सरकारी तर 2 आहेत. मग आपल्याला काही टॅक्सेस हे केंद्राला आणि काही राज्यांना नाही का द्यावं लागेल की बाबा दोघांनाही इन्कम जे आहे ते येत राहावं. तर जसं एक्झाम्पल घेऊया, इन्कम टॅक्स, कॉर्पोरेशन टॅक्स आपण केंद्राच्या हाती सोपवलेला, प्रोफेशनल टॅक्स, सेल टॅक्स आपण राज्यांच्या हाती सोपवला. जसं महाराष्ट्र राज्यामध्ये नागपूरमधनं पुण्यामध्ये कुठली वस्तू विकली गेली तर विकली गेली आहे ना, विक्री झाली आहे ना, टॅक्स पे करावा लागेल. कुणाच्या खिशात जाणार? राज्य सरकारच्या. कळते आहे ना? तर आपण टॅक्सला सुद्धा डिस्ट्रीब्यूट केलं. पण डिस्ट्रीब्यूट केलं तर जे डिस्ट्रीब्यूट होत आहे त्यांना आपण काय म्हणतो? सब्जेक्ट्स. त्यांना आपण म्हणतो विषय. जसा रेल्वे एक सब्जेक्ट झाला, ॲग्री एक सब्जेक्ट झाला, हेल्थ एक सब्जेक्ट झाला, कळते? इन्कम टॅक्स एक सब्जेक्ट झाला, प्रोफेशनल टॅक्स एक सब्जेक्ट झाला. जे काही डिस्ट्रीब्युशन होणार आहे त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. आपण काही केंद्राच्या हाती देणार, काही राज्यांच्या हाती देणार, आणि काही सब्जेक्ट्स हे कॉन्करंट असणार, समवर्ती. आणि समवर्ती म्हणजे काय? त्यावर केंद्र आणि राज्य दोन्हीही निर्णय घेऊ शकतात, दोन्ही निर्णय घेऊ शकतात. तो कन्फ्युजनवाला मॅटर आहे आणि शिकण्यासारखा मॅटर आहे. आपण जेव्हा केंद्र राज्य सूची शिकू तेव्हा मी तुम्हाला याबद्दल खूप चांगल्याने सांगणार की कॉन्करंट लिस्टचं कसं काम केलं जातं. पण कॉन्करंट लिस्टमध्ये जे काही सब्जेक्ट आहेत त्यावर कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकारचा सुद्धा आणि राज्य सरकारचा सुद्धा. तर बघा आता, कारण की आपल्याला नंबर्स बघायचे आहेत, या सेंट्रल लिस्टमध्ये जेवढे सब्जेक्ट्स आहेत त्यावर कायदा करण्याचा अधिकार फक्त केंद्राचा. या स्टेट लिस्टमध्ये जेवढे सब्जेक्ट आहे त्यावर कायदा करण्याचा अधिकार फक्त राज्य सरकारांचा. आणि जे सब्जेक्ट कॉन्करंट लिस्टमध्ये आहेत तिथे केंद्र आणि राज्य दोन्हीही कायदे करू शकतात. क्लिअर? चौथी अजून एक लिस्ट असते, त्याला आपण रेसिड्युरी लिस्ट म्हणतो, त्याला आपण शेष सूची म्हणतो. त्या शेष सूचीबद्दल सुद्धा आपण कधी शिकू? जेव्हा आपण केंद्र राज्य संबंध हा जेव्हा चॅप्टर शिकत राहू ना तेव्हा तुम्हाला सांगेल. आता तर याला बघून घ्या, कारण की याच्या नंबरिंगवर क्वेश्चन्स बनतात तुम्हाला. जेव्हा संविधान निर्माण झाला, जेव्हा संविधान तयार झाला, तेव्हा सेंट्रल लिस्टमध्ये, केंद्र सूचीमध्ये एकूण सब्जेक्ट्स होते 97, स्टेट लिस्टमध्ये सब्जेक्ट होते 66 आणि कॉन्करंट लिस्टमध्ये सब्जेक्ट होते 47. अशी नंबरिंग आपल्याला दिसते. जेव्हा संविधान लागू झाला त्यावेळेसबद्दल बोलतोय आम्ही, ठीक आहे, 26 जानेवारी 1950. कारण की तेव्हापासून तर आतापर्यंत तर भरपूर बदल झाले आहेत, एवढे अमेंडमेंट झाले अँड ऑल दॅट. तर ऑफकोर्स या नंबरमध्ये सुद्धा होऊ शकते ना काही बदल झाले असतील, होऊ शकते कुठला विषय काढला असेल, होऊ शकते कुठला विषय ॲड केला असेल, तर नंबर्स बदलू शकतात ना. तर आपण 1 बाय 1 धरूया. 7वी घटना दुरुस्ती असावी की ज्या 7व्या घटना दुरुस्तीमध्ये एक सब्जेक्ट याचा जो आहे तो काढला गेला होता, वगळला गेला होता, सब्जेक्टच बाद करून टाकला गेला होता. कुठला? सेंट्रल लिस्टचा. तर त्यानुसार मग सेंट्रल लिस्टची संख्या झाली होती 96. पण कालांतराने एक एक करून 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 2016 पर्यंत 4 सब्जेक्ट्स नव्याने ॲड झालेले होते. तर ते 4 सब्जेक्ट्स ॲड झाले, त्यामुळे मग यांची संख्या झाली होती सेंट्रल लिस्टची 100 होती. पण 2016ला झालेली एक महत्त्वाची घटना दुरुस्ती, 100वी घटना दुरुस्ती, GST अमेंडमेंट. त्या GST अमेंडमेंटनी पुन्हा 2 सब्जेक्ट या लिस्टमध्ये सब्जेक्ट काढले. ते आपण GST तिकडे इकॉनॉमिक्समध्ये बघतो, इथे बघण्याची गरज नाही आहे. तर इथले GSTमुळे निघालेले 2 सब्जेक्ट, तर आत्ता आज आपण जर केंद्र सूचीमध्ये सब्जेक्टचे नंबरिंग बघितले तर आज 98 सब्जेक्ट आहेत. क्लिअर? फक्त लक्षात ठेवावा, सर्वात आधी एक सब्जेक्ट काढला गेला, नंबर 96 झाले, कालांतराने एक एक करून 4 सब्जेक्ट्स ॲड झालेले, नंबर 100 झाले. 2017 लिहू शकता. अमेंडमेंट बिल GST, त्यातनी 2 सब्जेक्ट वगळले गेले, मायनस झाले. आज सब्जेक्टची संख्या 98 आहे. आज किती आहे त्यावर प्रश्न बनतोय तुम्हाला. राज्यसूचीमध्ये बघा काय,
जेव्हा देशाचं संविधान लागू झालेला तेव्हा संविधानामध्ये एकूण 66 विषय, 42nd अमेंडमेंट झालं आपल्या देशामध्ये. सगळ्यात वादग्रस्त अमेंडमेंट आहे बरं का आतापर्यंतच्या इतिहासातलं. 1976ला झालेलं 42वी घटना दुरुस्ती, इंदिरा गांधींच्या काळामध्ये झालेली घटना दुरुस्ती. त्यावेळेस आपल्या देशाची 3rd इमर्जन्सी सुरू होती, नॅशनल इमर्जन्सी, आणि अतिशय क्रिटिकल कंडिशनमध्ये 42nd अमेंडमेंट करण्यात आली होती 1976. सगळ्या प्रोव्हिजन्स आपण निगेटिव्ह सेन्समध्ये बघू शकतो. खूप मोठा भाग घटनेचा बदल करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तर त्या घटना दुरुस्तीने राज्यसूचीमध्ये असणाऱ्या 66 विषयापैकी 5 विषय काढले आणि इथनं काढून त्याला ॲड केले कॉन्करंट लिस्टमध्ये. म्हणजे जे अधिकार कम्प्लिटली राज्याचे होते त्याला इथनं काढून त्याला समवर्तीमध्ये टाकले. म्हणजे आता ते आता राज्य आणि केंद्र दोघांचे झाले, राईट. तर इथे आता राज्यांचे 5 विषय निघाले. तर ऑफकोर्स आता ही जी संख्या झाली होती ती 61, आणि यांची कॉन्करंट लिस्टची सब्जेक्ट्सची संख्या वाढून इथे सब्जेक्टची संख्या झाली 52. पण फायनली जेव्हा 2017ला GST बिल पास झालं आणि GSTनुसार जसं केंद्र सूचीमधले जे 2 सब्जेक्ट्स वगळले गेले होते, तर त्याच अमेंडमेंटनी राज्यसूचीतले सुद्धा 2 सब्जेक्ट्स बाद केले आणि बाद करून आता हे 2 सब्जेक्ट्स काढले गेले. तर आज इथे आपल्याला सब्जेक्ट्स नंबर जे दिसतात टोटल 59. ठीक आहे. सो सेंट्रल लिस्टमध्ये आज 98, स्टेट लिस्टमध्ये आज 59, कॉन्करंट लिस्टमध्ये सेम 52 एवढे आपल्याला दिसत आहेत. डन, जायचं पुढे. चला, 7वं शेड्यूल ज्यावर तुम्हाला हमखास क्वेश्चन बनतो, आणि त्यानंतर पुन्हा आयोगाचा आवडता लाडाचा शेड्यूल नेक्स्ट 8वा शेड्यूल. ठीक आहे, द हेडिंग नेक्स्ट 8 जो डील करतो भाषा. तुम्ही त्याला असे लिहू शकता, संविधानाने मान्यता दिलेल्या भाषा. लँग्वेजेस अप्रूव्ड बाय कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. संविधानाने मान्यता दिलेल्या भाषा. जेव्हा संविधान लागू झाला तेव्हा संविधानाच्या शेड्यूलमध्ये 8th शेड्यूलमध्ये संविधानामार्फत मान्यता दिलेल्या भाषांची संख्या होती सुरुवातीला 14 भाषाला मान्यता दिल्या होत्या संविधानाने. जसं एक्झाम्पल घेऊ, एक मराठी आहे, दुसरी हिंदी आहे, या व्यतिरिक्त उर्दू आहे, या व्यतिरिक्त गुजराती आहे. अशा भाषा आपल्याला या 14मध्ये लिस्टमध्ये दिसतात. हे उर्दू भाषा तशी भारताची आहे की भारताबाहेरची? उर्दूचा जन्म भारतातनं झाला. उर्दू ही मूळ भारताचीच भाषा आहे, बाहेरची नाही आहे. आणि उर्दूचा जन्म हा 2 भाषेच्या मिक्सअप होऊन झालेला आहे. मिडॅवल हिस्ट्रीमध्ये या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. एक देवनागरी हिंदी आणि दुसरं फारसी. या 2 भाषेचा मिलाफ म्हणजे उर्दू भाषा. आता मग प्रश्न हा निर्माण होतो की अच्छा आपल्याच देशाची भाषा आहे का? नाही, आम्ही कधी ऐकली नाही ना हो सर, म्हणून वाटलं की बाहेरची आहे. अरे तुम्ही रोज ऐकता रे, विश्वास ठेवा, रोज ऐकता. हां, तुम्ही वाचू नाही शकणार कारण की त्याची स्क्रिप्ट जी आहे ती फारसी आहे. पण त्याचे जे शब्द आहे जे तुम्ही कानामध्ये ऐकता ते तुम्हाला वाटेलच नाही की तुम्ही उर्दू ऐकून राहिले. म्हणजे खूप सिंपल आहे. अगर हमने कहा प्यार तो हिंदी है और हमने कहा मोहब्बत तर उर्दू है. जर हमने कहा बाल तर हिंदी आहे, हमने कहा जुल्फे, समजून राहिला का? हेच उर्दू आहे. साधारणतः प्रत्येक जे सॉन्ग लिहिणारे जे असतात ना आर्टिस्ट, ते आपल्या गाण्यामध्ये उर्दू भाषेचा वापर करतात. गुलजार असतील किंवा अजूनही जी मंडळी असतील, तर ते जे मी ऐकता ते उर्दू आहे. तर तिचा जन्म इथलाच आहे आणि तिला त्या 22 भाषामध्ये ती दिसणार आहे बरं का, दिसणार आहे ती भाषा तुम्हाला उर्दू. पण सुरुवातीला जे 14 भाषा होत्या त्या 14 भाषा आज मात्र वाढून 22 एवढ्या झालेल्या. तर 22 एवढ्या झाल्या. तर कधी कुठल्या काळामध्ये असे बदल झालेले, तर सर्वात आधी याबद्दल होती 1967ला आणि अमेंडमेंट नंबर होती 21st. 21st. आणि या 21व्या घटना दुरुस्तीने होती
सिंधी, आणि सिंधी मग ठरली 15व्या क्रमांकाची भाषा. पुढे पुन्हा महत्त्वाचा एक अमेंडमेंट 1992 असावा. अमेंडमेंट नंबर 71. 71व्या घटना दुरुस्तीने 3 भाषा ॲड केलेल्या या लिस्टमध्ये. एक कोकणी, सिक्वेन्स लक्षात घ्या, तुम्हाला सिक्वेन्सवर प्रश्न बनतो, मणिपुरी आणि नेपाळी. तर कोकणी, मणिपुरी, नेपाळी या 3 भाषा ॲड झाल्यानंतर मग आता ही भाषांची संख्या झाली 18. देन याला घेऊन जे फायनली लास्ट टाइम जेव्हा अमेंडमेंट झालं, अमेंडमेंट आणि 92व्या घटना दुरुस्तीने नव्याने 4 भाषा ॲड केलेल्या. त्या 4 भाषेला तुम्ही शॉर्टमध्ये लक्षात घ्या, तेच तुमच्या फायद्याचं राहणार आहे. त्याला तुम्ही म्हणायचं आहे BDMS, आणि लिहून देतो BDMS. बोडो, बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाडी. बोडो, डोगरी, मैथिली अँड संथाडी. हिला बोडो, डोगरी, मैथिली, संथाडी यानुसार आता भाषेची संख्या झाली आहे 18. तर आज या लिस्टमध्ये आपल्याला 22 भाषा दिसतात, 22 लँग्वेजेस. संविधानाने मान्यता दिलेल्या भाषांची संख्या 22. तुम्हाला लास्ट टाइम मी सांगितलं आहे की आपल्या देशामध्ये 750 पेक्षा अधिक भाषा बोलल्या जातात, जवळपास 800च्या जवळपास. त्यापैकी मात्र 22 भाषांना आपण अशा प्रकारे दर्जा दे. त्यांना तुम्ही ऑफिशियल लँग्वेज नका म्हणू ना, ऑफिशियल लँग्वेज म्हणाल तर कन्फ्यूज होऊन जाल. असं ऑफिशियल लँग्वेज म्हणून आता आपल्या देशामध्ये काहीच राहिलंच नाही. आपण प्रयत्न केला होता की हिंदीला आपण अधिकृत भाषा म्हणून मान्यता द्यावी, पण त्या सगळ्या तरतुदी आजही कागदावरच राहिलेल्या आहेत. त्या कधी त्याची अंमलबजावणी होऊच शकली नाही. का नाही होऊ शकली ते आपण नंतर बघत बसणार. ठीक आहे, या प्रकारे. अच्छा, तुम्हाला सिक्वेन्स बघा काय, यावर तुम्हाला एक दोन कॉमन क्वेश्चन जे बनले आहेत ते यावर रे, की अखेरच्या कोणत्या भाषा ॲड झाल्या, अखेरच्या कोणत्या भाषा ॲड झालेल्या. तुम्हाला ना कुठे फसलं जाऊ शकते. तुम्हाला दिलं जाणार असं की भारताच्या संविधानाच्या 8th शेड्यूलमध्ये ॲड झालेल्या भाषांबद्दल मॅच द पेअर लावा, आणि इथे तुम्हाला नंबरिंग दिलं जाईल 16, 17, 18, 19, आणि इकडे तुम्हाला मग भाषा दिल्या जातील की कोकणी, मणिपुरी, नेपाळी आणि बोडो. कळते आहे का? त्याला मॅच द पेअर करावं लागेल, म्हणून तो एकदम सिक्वेन्सली लिहून दिला आहे. सगळ्यात आधी ॲड झाली सिंधी, त्यानंतर मग कोकणी, मणिपुरी, नेपाळी, बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाडी. या भाषांच्या आधीच्या ज्या 14 भाषा होत्या ना, त्यांचा सिक्वेन्स काहीच नाही. अरे संविधान लागू झाला, एकाच वेळेस बल्कमध्ये बास्केटमध्ये टाकल्या ना 14 भाषा, है ना, तर त्यांचा असा काही सिक्वेन्स नाही आहे, कारण की एका वेळेस टाकल्या. पण नंतर कालांतराने आपण अशा प्रकारे ॲड केलेल्या भाषा आपल्याला दिसतात. क्लिअर? ठीक आहे, चला 8th शेड्यूल झालं. त्यानंतर 9th शेड्यूल, कचरापेटी. हेडिंग देऊन द्या, विविध कायद्यांची माहिती. याचं महत्त्व फक्त समजून घ्यायचं आहे. बघा, आपण जेव्हा फंडामेंटल राईट्स शिकू दिवाळीच्या सुट्यानंतर, जेव्हा आपण फंडामेंटल राईट्स दिवाळीच्या सुट्या द्यायच्यात ना तुम्हाला? द्यायच्यात. हां ठीक आहे, भावना समजल्या तुमच्या. 1 हप्त्याच्या सुट्या आहेत, कारण की काय करता, दिवाळी आलीच अशी, सोमवार मंगळवार दिवाळी आहे, बुधवारपर्यंत सुट्या घेऊन गुरुवारी तुम्ही येणार नाही. मग भाऊबीजच आहे, मग ते लक्ष्मीबॉम्ब तर फोडलाच नाही अजूनपर्यंत आम्ही, तो राहूनच गेला. पंचमी, तर त्यामुळे 1 हप्त्याच्या सुट्या आहेत. म्हणजे साधारणतः तुमच्या 19 तारखेपासनं, तर म्हणजे तो संडे जो राहील आता, कमिंग संडे, उद्याचा सोडून नेक्स्ट संडे टू नेक्स्ट संडे, 1 हप्ता. किती चिवडा चकली खायचा आहे खाऊन टाका, किती फटाके फोडायच्यात फोडून टाका. सुट्ट्या संपल्या, गपचूप सोमवारी सगळेच्या सगळे पाहिजे सांगतोय ना, तर जबरदस्त फाईन लावेल. तुमची दिवाळी खूप हे होऊन जाईल बरं का, महागाची. आपण होऊ शकते की बिलकुल आपलं जेवढं 1 हप्त्यामध्ये होणार, कारण की तुम्ही पॉलिटीचं एकही लेक्चर मिस नाही करू शकत. मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही चुकूनही 1 लेक्चर मिस केलं ना, सब ब्लँक रह जाएगा, समजणार नाही बाकीचा चॅप्टर. ठीक आहे, आत्तापर्यंत पॉलिटी समजायला अडचण झाली का कुठे? नाही ना, स्मूथली चालू आहे. का?
चालू आहे सगळं. तुम्ही 1-2 दिवस सुट्या मारा, मग समजते आपण दिल्ली में है की गल्ली में है. ठीक आहे. त्यामुळे दिवाळी झाली गपचूप यायचं, नाही तर पोट्ट्यांचं राहते. दिवाळीला 5-7 दिवसासाठी जातात आणि 15 दिवस येत नाही. एकदा का लिंक तुटली ना अभ्यासातली तर त्याला जोडायला महिनाभर लागते बरं का. तशी गडबड करू नका, गपचूप येऊनच जायचं. ठीक आहे. तर आपण नेमकं तुमचे फंडामेंटल राईट्स दिवाळीनंतर शिकू. पण ते जेव्हा फंडामेंटल राईट्स शिकू तेव्हा तुम्हाला त्या फंडामेंटल राईट्समध्ये बघायचं आहे की आपल्याला कोणकोणते अधिकार आहेत. तर आपल्याला समानतेचा, स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्धचा, धार्मिक अधिकार, या व्यतिरिक्त अजून एक अधिकार होता जो आर्टिकल 31 मध्ये आपल्याला होता फंडामेंटल राईट्सच्या लिस्टमध्ये, आणि त्याला आपण म्हणतो राईट टू प्रॉपर्टी. त्याला आपण म्हणतो संपत्तीचा अधिकार. आणि संपत्तीचा अधिकार हा मूलभूत अधिकाराचा महत्त्वाचा भाग आहे. पण आपण नंतर संपत्तीचा अधिकार काढला, अमेंडमेंट केली 44th अमेंडमेंट 1978, आणि त्यानुसार तो आपण काढून टाकला. ते का काढलं गेलं काय नाही ते आपण नंतर बघत बसू. इथे फक्त लक्षात घ्या, संविधान जेव्हा लागू झालं तेव्हा तो अधिकार आपला मूलभूत अधिकार होता संपत्तीचा. आणि लक्षात घ्यावं, जर आपल्याला आपल्या संविधानाने काही असं म्हणून दिलं की बाबा हा तुमचा मूलभूत म्हणजे फंडामेंटल राईट आहे, तर तो फंडामेंटल राईट आपल्याकडनं कोणी हिरावून नाही शकत. कळते आहे? कोणी त्यावर रिस्ट्रिक्शन नाही आणू शकत. आणि जर रिस्ट्रिक्शन आणण्याचा प्रयत्न केला तर आपण सरळ जाऊ शकतो सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागण्याकरिता, आणि सुप्रीम कोर्ट मग सरकारचेच कानं ओढणार. त्यांच्या अधिकारांवर तुम्ही कसं काय रिस्ट्रिक्शन आणले, चला दा त्यांचे अधिकार परत. कळते? तर आपले जे मूलभूत अधिकार आहेत ते प्रोटेक्टेड आहेत. त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम सुप्रीम कोर्ट करतं. कारण की संविधानाने ही सगळ्यात महत्त्वाची रिस्पॉन्सिबिलिटी देऊन ठेवली आहे सुप्रीम कोर्ट की बाबा तुम्हाला बघायचं आहे रे बाबा, संविधानाच्या तरतुदींना सांभाळण्याचं काम तुमचं, सुप्रीम कोर्टाचं. तर सुप्रीम कोर्ट हे नाही बघणार काय चुकीचं काय गलत किंवा काय बरोबर. त्यांना वाटते की नाही संविधानामध्ये जे मूलभूत अधिकार दिले गेले आहेत त्यावर सरकार रिस्ट्रिक्शन्स आणत असेल तर सुप्रीम कोर्ट त्याला बादच करून टाकेल. कशाला? सरकारच्या नियमाला, सरकारच्या निर्णयाला. ठीक आहे. आता मात्र प्रॉब्लेम बघा काय आहे. आपण संपत्तीचा अधिकार ॲज अ फंडामेंटल राईट म्हणून टाकून तर दिला, पण देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशाची जी परिस्थिती होती, सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, ती प्रचंड बिकट होती. बिकट काय, आपल्या देशामध्ये राहणार असणारे त्यावेळेस जेवढी काही मंडळी, आपण म्हणू शकतो की जेवढे काही एम्प्लॉईज होते, जे कुठेतरी ज्याला आपण वर्किंग एज ग्रुपमध्ये असणारी लोक म्हणतो, राईट, जे काम करू शकतात, जी लोक कामामध्ये इन्वॉल्ड आहेत, तर त्यापैकी 80% लोक हे ॲग्रिकल्चर सेक्टरवर डिपेंडेबल होते. फक्त 20% कोणी नोकरी करून राहिले, कोणी व्यवसाय धंदा करताय. 80%. त्या 80% फार्मर्स पीजंट्समध्ये जी सगळ्यात भयानक गोष्ट, जी विषमता आपल्याला आढळते ती ही की त्या 80% शेतकऱ्यांपैकी आपण जर त्यांचं क्लासिफिकेशन केलं तर तुम्हाला बघा शेतकरी कसे कसे दिसेल. आधी तर मला हे सांगा, तुम्हाला मार्जिनल फार्मर्स, स्मॉल फार्मर्स आणि मोठे फार्मर्स याचा भेद माहीत आहे का? 1 हेक्टरपेक्षाही कमी जमीन ज्याच्याकडे आहे त्याला आपण सीमांत शेतकरी म्हणजे मार्जिनल फार्मर म्हणतो. 1 हेक्टर म्हणजे काय खूप झाली का रे? 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर, राईट. 1 ते 3 हेक्टरपर्यंत जमीन असेल तर तो झाला स्मॉल फार्मर, आणि 3 हेक्टरपेक्षा अधिक असेल तर ते झाले मोठे फार्मर. आता आपण जे नंबर काढले ना, 80% फार्मर्स होते, त्या 80% फार्मर्समध्ये जवळपास 72-73% फार्मर्स हे मार्जिनल आणि स्मॉल फार्मर्स होते, म्हणजे ज्यांच्याकडे फक्त 1-2 हेक्टर जमिनी आहेत, फक्त एवढ्या. आणि उरलेले जे फार्मर्स जे होते ते होते गब्बर, ते होते जब्बर, आणि ते सगळी लोक होती कोण? तर ती सगळी लोक होती जमीनदार. ते जमीनदार ज्यांच्याकडे हजारो एकर हेक्टर जमिनी होत्या, हजारो म्हणतोय मी, गावाच्या गावाचे मालक राहायचे. पण मुद्दा असा होता की आपल्या देशातले जमीनदार पैकी एक तरी जमीनदारांनी श्रम घेऊन मेहनत करून ती जमीन कमवली होती का? एकही नाही, एकही नाही. हे सगळ्यांच्या जीवावर उठून त्या जमिनीचे मालक झाले, अथवा त्या काळामध्ये त्या राजांनी कुणाला तरी जमिनी दान दिल्या तर त्यांना त्या गिफ्टमध्ये मिळाल्या, तर त्या झाले जमीनदार. हा काय फॅक्टर, काय फंडा होता ते तुम्हाला मिडायवल हिस्ट्री, एन्शियंट हिस्ट्रीमध्ये खूप चांगलं समजते की हा मुद्दा काय होता. हा जो क्लास दिसतोय जमीनदार, यांनी आपल्या श्रमाचा आधार घेऊन मेहनत घेऊन जमिनी नाही कमवल्या, एकही नाही कमवल्या, सगळ्यांना भेटल्या होत्या त्या जहागीरदाराच्या नावाने जमिनी. ठीक आहे, आता जमीन मिळाल्या. आता विचार करूया की आता फक्त पकडून चला की एक्झाम्पलसाठी की 100पैकी 5 लोक असे आहेत ज्यांच्याकडे 95% जमिनी
आणि उरलेले 95 लोक असे आहेत ज्यांच्याकडे फक्त 5% जमिनी. असाच तर हा सिनारिओ झाला ना. तर अशा परिस्थितीमध्ये आपण ज्याला आर्थिक न्याय म्हणतो, ज्याला आपण सोशल जस्टिस म्हणतो, रे सामाजिक न्याय, तो कसा मिळवला जाईल बॉस. तर आपण आधी काय प्रयत्न केला, जर तुम्हाला माहीत असेल, आपल्या देशामध्ये एक चळवळ चालली, त्याला आपण म्हणतो भूदान मुवमेंट. ऐकलं आहे का आधी? भूदान चळवळ. विनोबा भावे यांनी ही चळवळ सुरू केली होती. आणि ह्या भूदान चळवळीचा उद्देश असा होता की ही मंडळी अख्ख्या देशामध्ये दौरा करणार होती आणि त्या दौऱ्यामध्ये जे जमीनदार होते ना, त्यांना रिक्वेस्ट केली जाणार होती की बाबा तुम्ही आपल्या जमिनी दान करा रे, ॲटलिस्ट काहीतरी दान करा. मला सांगा, एका माणसाकडे जर 1000 हेक्टर जमिनी आहे, तर त्यांनी जर 1-2 हेक्टर जमीन दान केले तर त्याचा काय जाणार आहे का? तो काय उपाशी मारणार आहे? अरे पण जर तो जमीन दान करेल तर सरकार त्याच जमिनी कुठल्या गोरगरिबाला देऊन त्याचं सेटलमेंट करू शकते ना, कळते. तर यासाठी आपण भूदान चळवळ चालवली संपूर्ण देशामध्ये. बिहारमध्ये वगैरे चांगला ठीक रिस्पॉन्स मिळाला. पण तरीही बघायला गेलं तर त्याचा जेवढा आउटकम व्हायला पाहिजे होता, आउटकम मिळायला पाहिजे होता, तो काही मिळाला नाही. आता बघा मुद्दा काय होता. सरकारवर आपण रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा टाकून ठेवली आहे आपल्या संविधानानुसार की जे वंचित लोक आहेत, जे डिप्रेस क्लास लोक आहेत, जे गरीब लोक आहेत, जे महिला आहेत, त्यांच्या कल्याणासाठी तुम्हाला काम करायचं आहे. जे शेतकरी आहेत त्यांच्या कल्याणासाठी काम करायचं आहे. आता शेतकरी अथवा गरिबाच्या कल्याणासाठी सरकार काम करायला जर गेलं तर त्यांना कुठेतरी या श्रीमंताच्या जमिनीवर हात मारावं लागेल ना. तर सरकारने हे प्रयत्न केले की चला बाबा श्रीमंताच्या जमिनींवर आपण हात मारू की जेणेकरून त्या जमिनी येतील तर आपण त्याच जमिनी गोरगरिबांना वाटू. पण सरकार जेव्हा काही नियम अथवा कायदे करायला गेली जमीनदारांच्या जमिनीवर हात मारण्याकरिता, तेव्हा ती लोक ओरडली, ए बाबा आमच्या संपत्तीचा अधिकार, राईट टू प्रॉपर्टी आहे ना आमचा, तुम्ही कसे काय हस्तक्षेप करू शकता आमच्या अधिकारामध्ये. आणि ही मंडळी जायची सुप्रीम कोर्टामध्ये. आणि सुप्रीम कोर्टचा निर्णय ऑफकोर्स बॉस फंडामेंटल राईटच्या सिक्युरिटीसाठी येणार ना, कारण की संविधानाने त्यांच्यावर ते काम सोपवलेलं आहे. तर त्यामुळे सरकार खूप चिंतेत होती की करावं काय. तर इथनं पहिल्याच वर्षी 1951 बद्दल सांगतोय, पहिलीच घटना दुरुस्ती झाली देशाची. इथे सरकारने निर्णय घेतला की एक काम करू, आपण एक शेड्यूल तयार करू नवा, आणि त्या नव्या शेड्यूलला आपण संसदेमार्फत प्रोटेक्टेड ठेवू. आणि प्रोटेक्टेड असं की आपल्याला जो काही संपत्ती किंवा जमिनी किंवा जमीनधारण याबद्दल जे काही कायदे करायचे आहेत, ज्यांच्यामुळे संपत्तीच्या अधिकारावर रिस्ट्रिक्शन्स वगैरे येतात, ते कायदे करून आपण सरळ त्या नवव्या शेड्यूलमध्ये टाकून देऊ. आणि नियम असा करू की नवव्या शेड्यूलमध्ये असणारा कोणताच कायदा सुप्रीम कोर्टच्या अधिकार क्षेत्रामध्ये येणार नाही. म्हणजे सरकारला कसे आता अधिकार म्हणून जातील, सरकार आता जमिनीबद्दलचे कायदे करून त्या जमिनी गोरगरिबांना देऊ सुद्धा शकतील. आणि 9व्या शेड्यूलमध्ये आहे म्हणून त्याला घेऊन कोणी सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा जाऊ शकणार नाही. कळते. नियम असा केला गेला की एक शेड्यूल तयार केला गेला आणि त्याला प्रोटेक्टेड केलं गेलं. प्रोटेक्टेड कशामार्फत की यात जे काही आम्ही नियम टाकू कायदे करून ते मुद्दे सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्राबाहेर राहतील, याला घेऊन सुप्रीम कोर्टमध्ये कोणीही जाऊ शकणार नाही. तर त्यानुसार मग सरकारने वेळोवेळी जमीन सुधारणेला घेऊन लँड रिफॉर्मेशन ज्याला म्हणतो आपण, कायदे केले आणि कायदे करून धडाधड त्या 9व्या शेड्यूलमध्ये टाकले. 9व्या शेड्यूलमध्ये गेले तर आता जर कुणाच्या संपत्तीच्या अधिकारावर गदासुद्धा आली तरी पण तो व्यक्ती सुप्रीम कोर्टमध्ये नाही जाऊ शकला, कारण की प्रोटेक्टेड करून ठेवलं होतं आपण 9th शेड्यूल. असं करून आज आपण जर या 9व्या शेड्यूलमध्ये टोटल कायदे बघितले तर तसे होते टोटल कायदे 284. आज त्यातले काही कायदे काढले गेले. आज आपल्याला इथे 282 कायदे दिसतात, जे 99% कायदे हे जमीन सुधारणेला घेऊन आहेत, जमीन सुधारलेला घेऊन. पण सर्वच्या सर्वच कायदे जमीन सुधारलेला घेऊन आहेत अशातली गोष्ट नाही आहे. एक खूप महत्त्वाचा कायदा आहे, पण ते आपण जेव्हा 91th अमेंडमेंट मी तुम्हाला शिकवणार, आपण जेव्हा अमेंडमेंट शिकत राहू तेव्हा आपण त्यावर चर्चा करू. लक्षात घ्या, हा जो शेड्यूल आहे, हा शेड्यूल कशाशी डील करतो, कोणत्या आर्टिकलशी, कारण की आर्टिकल महत्त्वाचा आहे. हा शेड्यूल डील करतो 31B. म्हणजे जर सरकारने कोणताही कायदा करून जर त्याला 9th शेड्यूलमध्ये 31B आर्टिकलच्या अंतर्गत ठेवलं तर तो मुद्दा सुप्रीम कोर्टच्या अधिकार क्षेत्राबाहेर. क्लिअर आहे. असंच लिहून ठेवा सरळ की जर त्या सरकारने कायदा करून कुठलाही नियम जर 9th शेड्यूलमध्ये आर्टिकल 31Bच्या अंतर्गत ठेवलं तर तो मुद्दा सुप्रीम कोर्टच्या अधिकार क्षेत्राबाहेर. 9 शेड्यूलच्या 31B अंतर्गत ठेवलं तर. पण हे मग सुप्रीम कोर्टच्या अधिकार क्षेत्राला कमी करण्याचा प्रयत्न नाही आहे का? आणि संविधान हा अधिकार देत नाही संसदेला. भारताची संसद सुप्रीम कोर्टच्या अधिकारामध्ये वाढ करू शकते, कमतरता आणू शकत नाही.
पण मग त्यासाठी काय करावं लागेल? अरे त्यासाठी आपल्याला सुप्रीम कोर्टातच जावं लागेल आणि म्हणावं लागेल हो तुमचे अधिकार कमी केले ना, बघा ना, काहीतरी करा तरतूद. तर लक्षात घ्या 2004ची गोष्ट आहे की 2007ची गोष्ट आहे. आपल्याला हा पॉईंट नंतरही बोलायचा आहे, म्हणून आता खूप डीपली नाही जात मी. मे बी 2007मध्ये एक केस गेलेली होती सुप्रीम कोर्टामध्ये यालाच घेऊन. त्या सुप्रीम कोर्टने फायनल जजमेंट दिलं आपलं. ते जजमेंट असं आहे की 1973 नंतर या विषयात टाकलेले कोणतेही कायदे असतील त्या कायद्याबद्दल विचार करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला पूर्णपणे मिळतो. म्हणजे सुप्रीम कोर्टने आपले अधिकार परत घेतले आहेत 2007ला. आणि वर्ष काय दिलं? 1973. नंतर टाकले गेलेले कोणतेही मुद्दे त्यावर सुप्रीम कोर्ट बिलकुल आपलं निर्णय देऊ शकते. आणि 1973ला असं काय झालं होतं बाबा की एकदम असंच एक स्पेसिफिक वर्ष दिलं होतं. तर यावर्षी एक खूप महत्त्वपूर्ण केस सुप्रीम कोर्टमध्ये गेली होती, ज्या केसनी केंद्र सरकारची बँड वाजून ठेवली होती. 3-13 केले होते, ज्या केसला आपण म्हणतो केशवानंद भारती केस. आपल्याला ही केस नंतर आरामात शिकायची आहे. केशवानंद भारती आपल्या देशामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये गेलेल्या सगळ्या माइलस्टोन केसपैकी ही सर्वात वरची केस आहे. जबरदस्त केस आहे. सुप्रीम कोर्टचं इंटरप्रिटेशन सुप्रीम कोर्टचं घेऊन एवढं ऑसम होतं की त्या सरकारचे केंद्र सरकारचे पार पूर्ण त्यांना कंट्रोलमध्ये आणलं होतं. तर केशवानंद भारती केस 1973 यानंतर इथे टाकले गेलेले कोणतेही मुद्दे आता सुप्रीम कोर्ट बिलकुल त्यावर आपलं जजमेंट देऊ शकते. क्लिअर? 2007चा काहीतरी निर्णय. ऑनलाईन क्लिअर आहे का रे? हो बिलकुल. आपण मग काय म्हटलं की आपण आदिवाशांच्या कोणत्याच मुद्द्यामध्ये इंटरफेअर नाही करू शकत. तर हे मुद्दे तसे त्यांना नाही लागत. आपण 5th आणि 6th शेड्यूलमध्ये त्यांना प्रोटेक्शन दिलं आहे ना, तर ते त्या 5th आणि 6th शेड्यूलनुसारच त्यांना सगळ्या गोष्टी त्यांना लागू असतात. या गोष्टी नाही लागू. इसको बिलकुल बगल में रखो. सरकार त्यांच्या कुठल्या जमिनीवर कायदे करू शकत नाही. तरी पण सरकार तर सरकार आहे. सरकार म्हणजे सरकारचं दुसरं नाव काय? नालायक. तुम्हाला मागे सांगितलं होतं ना मी की 1895ला बिरसा मुंडा, भगवान बिरसा मुंडा यांनी बंड केलं होतं. का? कारण की त्यावेळेस इंग्रज सरकारने आदिवाशांच्या जमिनी जे आहेत ते नॉन ट्राईब्स लोकांना विकायला सुरुवात केलेली होती. त्याच्या विरोधामध्ये जाऊन त्यांनी बंड केलं होतं. महाराष्ट्र सरकारने 10 दिवसाआधी आपल्या इकडले थोर नागपूरचे कामठीचे मोठे लीडर बावनकुळे त्यांनी नियम केला आहे. आणि नियम असा आहे की महाराष्ट्रातल्या आदिवासी लोकांच्या जमिनी या नॉन ट्राईब्सला विकल्या जातील, विशेषतः गडचिरोलीच्या. कशासाठी त्यांनी नियम केला? त्यांना प्रोजेक्ट टाकायचा आहे तिथे. अदानी कंपनीला मोठा प्रोजेक्ट द्यायचा आहे. सगळ्या जमिनी तर आदिवाशांच्या आहेत आणि तिथे काय त्यांना माईन सुरू करायचा आणि एक मोठा प्लॅन टाकायचा आहे. आणि त्यांना लालच दिली जात आहे बिचारांना, गोरगरिबांना, की बाबा तुम्हाला तुमच्या जमिनीचा एवढा भाव मिळेल आणि करणार काय? एवढ्या जमिनी पडीतच आहे, तुम्ही विकून टाका, पैसा तरी येईल. त्या गोरगरिबांना फक्त मूर्ख बनवलं जात आहे. अशा विरोधात, अशा सरकारच्या निर्णयाविरोधात ॲक्च्युली आतापर्यंत तिथे बंड व्हायला पाहिजे होतं. तिथल्या संघटना आहेत ज्यांनी समोर यायला पाहिजे होतं, पण बऱ्यापैकी शांतीने सगळं सुरू आहे. ॲक्च्युली असे कायदे, या कायद्यांना विरोध करणे, त्या कायद्याला आपण सुप्रीम कोर्टमध्ये बिलकुल चॅलेंज करू शकतो. आतापर्यंत होऊ शकते की गेलाही असेल, अजूनपर्यंत आलं नाही बघण्यात. पण जे ट्राईब्स लँड्स आहेत त्या ट्राईब्स लँड प्रोटेक्टेड आहेत. त्यांच्यासाठी त्यांच्यामध्ये आपण इंटरफेअरन्ससुद्धा करू शकत नाही. एक्स्ट्रीम लेवलवर फक्त जेव्हा आपण नॅशनल पार्क टाकतो ना, त्या नॅशनल पार्कच्या वेळेसच फक्त त्यांचं रिसेटलमेंट आपण या भागातून त्या भागामध्ये आपल्याला करावं लागतं. आणि ऑफकोर्स आता ॲनिमल्सला प्रोटेक्ट करण्याकरिता, प्लांट्सला प्रोटेक्ट करण्याकरिता आपण नॅशनल पार्क टाकू. तिथे जर ट्राईब्स असतील, त्यांच्या सोसायटीज असतील, तर त्यांना तिथनं काढावं लागेल की नाही, तर तेव्हा त्यांचं रिसेटलमेंट होते. पण त्यांच्या लँड्सची विक्री इनलिगल मानू आपण. ठीक आहे. सो हे झालं 9th शेड्यूल 31B आर्टिकल लक्षात घ्या. क्लिअर आहे. 10th शेड्यूल आहे अँटी डिफेक्शन लॉ, अँटी डिफेक्शन ॲक्ट. यावर काही वेगळं बोलण्याची गरज आहे का रे? आपण आताच 2 दिवसाआधी बोललो ना. हो 6 महिन्यामध्ये. येस, एकाच जागेसाठी. आठवते कितव्या क्रमांकाची घटना दुरुस्ती होती? 52nd अमेंडमेंट. या घटना दुरुस्तीला एकदम डोक्यामध्ये फिट करून ठेवा. महत्त्वाची घटना दुरुस्ती. पक्षांतर बंदीचा कायदा झाला, राजीव गांधीच्या सरकारने केलेला कायदा, ज्यात नियम असा सांगितला जातो आहे की एकदा कोणताही व्यक्ती उमेदवार कुठल्याही पक्षाच्या नावावरनं, तिकिटावरनं, चिन्हावरनं, चिन्ह म्हणजे जसं कमळ झालं, नाव जसं BJP झालं, तिकीट देणार आहे पक्ष, याच्या आधारावर जर तो निवडून आला आणि निवडून आल्यानंतर जर त्यांनी दुसरा पक्ष जॉईन केलेला तर त्याच्यावर हा नियम लागतो.
आणि या नियमाच्या आधारावर त्याचं मेंबरशिप, तो ज्या कोणत्या गृहामध्ये निवडून आला आहे ते मेंबरशिप त्याचं रद्द होतं. हा कायदा आपण नंतर शिकणार आहोत. इथे फक्त 10वं शेड्यूल याशी डील करते, हे तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर 11वं आणि 12वं परिशिष्ट एकाच याच्यामध्ये घेऊन घेऊ. 1 मिनिट थांबा. 11वं शेड्यूल ॲड झालं होतं 73rd अमेंडमेंटनी, 12वं शेड्यूल झालं होतं 74th अमेंडमेंटनी. 11व्या शेड्यूलमध्ये 73rd अमेंडमेंटनी काय ॲड केलं तर पंचायत राजला घटनात्मक दर्जा दिला. आतापर्यंत त्याला घटनात्मक दर्जा नव्हता, म्हणजे घटनेमध्ये त्यात तरतूद नव्हत्या. आणि 74व्या घटनादुरुस्तीने नगर पंचायतला घटनात्मक दर्जा दिला. तसं ग्रामपंचायतींना घटनात्मक दर्जा द्यावे म्हणजे घटनेमध्ये या मुद्दे आधीपासनं असावे, असं गांधीजींचं आधीपासनं खूप अशी इच्छा होती. आणि त्यांनी संविधान सभेच्या ड्राफ्टिंग कमिटीला वेळोवेळी लेटर लिहून जी आहे ती सूचना केली होती की बघा, ग्रामपंचायतीला स्वायत्तता आणि ग्रामपंचायतीबद्दलच्या तरतुदी हे आठवणींनी आणि आवर्जून तुम्ही घटनेमध्ये ॲड करा बरं का. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर ते लेटर बघायचे आणि असे बाजूला सरकवायचे, नाही करेंगे. तिकडे गांधीजींना जेव्हा वाटलं की बाबा माझं ऐकलं जात नाही आहे का, तर मग त्यांनी अजून एक लेटर लिहिलं आणि ते सरळ सरळ म्हणतात की यानंतर जर माझ्या सूचनेला अशा प्रकारे अवॉइड केलं गेलं तर मी आमरण उपोषणाला बसेल. झाली माशी शिंकली. तर आता मग काय, तर ठीक आहे, आता तरतूद करावी लागेल. आणि त्यासाठी मग आपण ना ग्रामपंचायतीची स्थापना हे सरकारची रिस्पॉन्सिबिलिटी असेल अशी एक प्रोव्हिजन, सिंपल प्रोव्हिजन आर्टिकल 40 मध्ये टाकली. 40 आपण रिस्पॉन्सिबिलिटीज टाकल्या रे सरकारवर, असं नाही कॉन्स्टिट्युशनल त्याला दर्जा नाही दिला होता, आपण सरकारची रिस्पॉन्सिबिलिटी आहे असं आर्टिकल 40 मध्ये टाकलं. डॉक्टर आंबेडकर यांनी का अवॉइड केलं तुम्हाला सांगतो. जर याच्याबद्दल खूप डिटेलमध्ये तुम्हाला बघायची असेल, हे वाचायचं असेल तर कॉन्स्टिट्युशनल डिबेट जे पार्ट्स आहेत त्यातल्या 3ऱ्या पार्टमध्ये पेज नंबर जवळपास 41-42 पासनं तर 44-45 3-4 पेजपर्यंत हाच मॅटर आहे. कारण की कामत जे संविधान सभेचे सदस्य होते त्यांनी बाबासाहेबांवर खूप ताशेर काढले होते की डॉक्टर आंबेडकरांना हे माहीत असायला पाहिजे की आपल्या देशामध्ये 80% लोक हे ग्रामीण भागामध्ये राहतात, तर ग्रामपंचायतीच्या तरतुदी या घटनेमध्ये करायला पाहिजे. याबद्दल त्यांनी खूप बोललं आणि डॉक्टर आंबेडकरांनी त्यानंतर खूप चांगली उत्तरं दिली सुद्धा. डॉक्टर आंबेडकर जर या विषयाला घेऊन नकार दाखवत होते की ग्रामपंचायतीला नाही एवढं इम्पॉर्टन्स देऊ नका, त्याच्यामागे खूप मोठं कारण, आणि ते मोठं कारण हे की बाबासाहेबांना माहीत होतं की ग्रामपंचायत ही ग्रामपंचायत कमी आणि ती जात पंचायत जास्त आहे. जात पंचायत समजते आजही चालते बरं का. हरियाणामध्ये जात पंचायतीच्या आधारावर निर्णय दिले जातात. अतिशय लोकशाहीच्या विरोधात असतात सगळे कामं, सगळे लोकशाहीच्या विरोधात. तर तुम्हाला तिथे ग्रामपंचायतीच्या स्थापना व्हाव्या आज ते कॉन्स्टिट्युशनल आहे, पण तिथे चालते काय जात पंचायत. आणि होते काय त्यामध्ये पकडून झाला की गाव आहे, त्या गावामध्ये 5% सवर्ण आहेत, 95% जे आहेत ते दलित आहेत, तर सत्तेवर 5%च लोक राहतील आणि ते त्यांच्या नियमानुसारच चालतील, कॉन्स्टिट्युशनल नियमानुसार चालणार नाही. एक साधे एक्झाम्पल, काल परवाच्या लेक्चर कुठेतरी मी तुम्हाला ते सांगितलेलं होतं. 2 वर्षाआधी हरियाणाची एक केस सांगतोय तुम्हाला. लव्ह मॅरेज झालं, पोरगी वरच्या जातीची होती, पोरगा खालच्या जातीचा होता. त्या सरपंचानी त्या दोघांना पकडून काढलं लग्न झाल्यानंतर आणि त्यांना, तो व्हिडिओ व्हायरल झाला होता ॲक्च्युली, तो व्हिडिओ बघितला आहे मी. आणि त्यांना त्या सरपंचाच्या त्याच्या कार्यालयाच्या ग्रामपंचायतीच्या रूममध्ये त्यांना कोंबून त्या दोघांना एवढं बेदम मारलं गेलं की ज्याला काही सीमा नव्हती. पण हे मारणे म्हणजे त्यांना शिक्षा नव्हती, त्यांची शिक्षा त्यांनी माहिती आहे काय दिली, तो सरपंच थुंकायचा आणि त्या दोघांनाही ते थुंक चाटायला लावायचा, ही शिक्षा होती. तर जर ग्रामपंचायतीच्या नावाने आज 2023 बद्दल बोलून राहिलो बॉस, 2023ला जर ग्रामपंचायतीच्या नावाने जात पंचायत चालत असेल तर डॉक्टर आंबेडकर बरोबर होते. त्यावेळेस गरज नव्हती एवढी अधिकार देण्याकरिता, कारण की त्यांना माहीत होतं की त्या खालच्या स्तरावर जात ही काही जात नाही आणि जर ती जात नाही तर ती प्रॉब्लेम समस्या करेलच. पण तरीही जरी त्यावेळेस घटनेमध्ये 1950ला आपण कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन म्हणून त्याला दिलं नसेल, आज मात्र 1992ला 2 घटना दुरुस्त्या केलेल्या आणि 2 घटना दुरुस्ती करून आपण 11वं परिशिष्ट पंचायत राज आणि 12वं परिशिष्ट नगर पंचायतासाठी आपण ऐकलं. तर मग डिटेलमध्ये तुम्हाला लिहूनच देतो. 73rd अमेंडमेंट 1992 लिया 3 लिया काही नाही, ज्यांनी
जे आहे घटनेच्या पार्ट 9 मध्ये शेड्यूल नंबर आहे आपल्या समोरच आहे 11 आणि टोटल आर्टिकल्स किंवा आर्टिकल जे यामध्ये नमूद आहेत ते आहे 243A ते 243O. म्हणजे 243A 243B C D E F G कळते ना, अशा प्रकारे A ते O साधारणतः 18 आर्टिकल्स काहीतरी आहेत या, 15 किंवा 18. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की यांच्या हातामध्ये नेमकं काय सोपवलं मग घटनात्मक दर्जा देऊन, तर त्यांच्या हातामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा सोपवला गेला ते काही सब्जेक्ट्स. आणि किती, तर टोटल 29 सब्जेक्ट्स. आता हे सब्जेक्ट्स काय हे समजू पुन्हा. आपण जसं केंद्र आणि राज्याच्या हातामध्ये काही सब्जेक्ट्स ठेवले रे, तुम्ही आता इथे सरकारच नाही का नेमून राहिले, गावामध्ये ग्रामपंचायत सरकार आहे, तर मग त्यांना गावामध्ये दिवाबत्तीची सोय करणे, गावामध्ये शिक्षण आणि सगळ्या गोष्टी त्यांना द्यावं लागेल ना. तर असे 29 सब्जेक्ट्स त्यांच्या हातामध्ये. ठीक आहे, 11th शेड्यूल. देन या व्यतिरिक्त 12th शेड्यूल करणारं 74th अमेंडमेंट केली गेली होती. सेम इयर टाका 1993-94. त्याने घटनेमध्ये नवा पार्ट ॲड केला होता. बोला कोणता? 9A. आणि शेड्यूल नंबर व्हेरी नेक्स्ट 12वा शेड्यूल आर्टिकल्स. आता जे आर्टिकल्सला एकदम डोक्यात ठेवा, आपण नंतर शिकणार आहोत. हे सुद्धा 243 मध्येच आहेत नमूद, पण 243O नंतर काय येतं? P. 243P ते 243ZG. समजतो काय? लिहा तर तुम्ही 243P ते 243ZG पर्यंत. किती अल्फाबेट्स आहेत इंग्लिशमध्ये? 26 आहेत ना. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. आता Z आला तर संपलं, तर मग Z नंतर मग ZA, नंतर ZB, ZC, ZD, ZE, ZF कळते ना. अशा प्रकारे ZG पर्यंत या आर्टिकल्स गेलेले आहेत. ठीक आहे, तर कन्फ्यूज नाही व्हायचं. ठीक, P ते ZG पर्यंत बाबी या नगर पंचायतीच्या नावाखाली 74th. अच्छा, याला टायटल नाही दिलं रे आपण, याला पंचायत राज असं टायटल द्याल आणि याला नगर पंचायत. आणि यात जे विषय सोपवले गेले आहेत जसं महानगरपालिका, नगरपालिका, हे मी सांगितलंय म्हणून मी खूप डीपमध्ये नाही चाललो. हे जे आहे कशाशी डील करतं? जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, 3 बॉडीज हां याला. आणि हे जे आहे ते महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत. ठीक आहे, 74th शहरी भाग, 73rd ग्रामीण भाग. ठीक, आणि इथे जे सब्जेक्ट्स टाकले आहेत आपण ते टाकले आहेत 18. 18 सब्जेक्ट्स दिसतात. ठीक आहे, ऑनलाईन क्लिअर आहे रे? ठीक, चला इथे आपले कॉन्स्टिट्यूशनचे शेड्यूल्स फिनिश होतात. बाकी सोर्सेस आणि बाकी सगळ्या गोष्टी करा नोट, आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघणारच.